असा प्रश्न तयार व्हायला एक जागा असते. कायदे खरं तर अत्यंत महत्वाचा सामाजिक नीतिनियमाचा भाग आहे. कायद्यांमुळे समाजाला नीतिमत्ता कायम ठेवण्यामध्ये मदत करू शकतो अशा प्रकारच्या परत यंत्रणा सुद्धा असतात. अनेक लोकांचे प्रश्न असतील, अनेक लोकांचे हक्क असतील आणि यंत्रणांमध्ये ज्यांच्याकडे सगळ्या शक्ती एकवटलेल्या असतात त्यांचे काही कर्तव्य असतील, त्या कशा पद्धतीने त्यांनी कर्तव्यांचं वहन करायचं, जबाबदाऱ्या कोणी पार पाडायच्या आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही तर सामान्यातला सामान्य माणूस काय प्रश्न विचारू शकतो याबद्दल कायदा हे एक महत्वाचं खरं तर साधन आहे. पण जेव्हा जेव्हा आपण पाहतो की हुकुमशाही व्यवस्था येत असते तेव्हा तेव्हा ते कायदे शस्त्रांसारखे वापरत असतात. लॉचं वेपनायझेशन करणे ही काही आत्ताची प्रक्रिया नाही. दक्षिण कोरिया आणि तो नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया जेव्हा वेगळे झाले तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे कायदे तिथल्या हुकुमशाही केले. हिटलरनी सुद्धा स्वतःला रेकॉग्नाइज करणारा किंवा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारा कायदा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय संविधान एवढ्या मजबूत पद्धतीने लिहिलं गेलं की मूलभूत हक्कांना ठेचच पोहोचवता येणार नाही अशा प्रकारची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अधोरेखित केल्यामुळे एक पंचायत झाली हुकुमशहांची इथल्या की त्यांना विशिष्ट प्रकारे जे काही सगळं बदलून टाकायचं ते बदलून टाकता येईल. या आपल्या कायद्यांमध्ये काही उणीव आहेत, सगळ्याच कायद्यांमध्ये म्हणजे संविधानामध्ये सुद्धा उणीव आहेत, काही फटी आहेत, काही त्रुटी आहेत आणि वेळोवेळी त्या त्रुटी दूर करताना लोकांचं जास्तीत जास्त भलं झालं पाहिजे हा उद्देश प्रत्येक कायदेविषयक सुधारणांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली तेव्हा कायद्यांचे त्यांच्या मर्जीनुसार अर्थ काढणारे काही न्यायाधीश निपजले आणि मग त्यांनी ज्या सुधारणा तेव्हा सुचवल्या होत्या त्या बरेचदा बेकायदेशीर ठरणाऱ्या असंविधानिकतेकडे जाणाऱ्या असल्यामुळे त्याला आव्हान देण्यात आलं आणि त्या ज्या बेकायदेशीर सुधारणा होत्या कायद्यातल्या त्या रद्द करण्यात आल्या. सुप्रीम कोर्टाने त्या रद्द म्हणून जाहीर केल्या. आता ही प्रक्रिया एक पाशवी बहुमत असतानाही जी झाली, एक कलमाचा वापर करून आणीबाणी लादण्यात आली, त्यामुळे कदाचित त्याला आव्हान सुद्धा तेव्हा देण्यात आलं किंवा देऊ शकले लोक. पण आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. डॉक्टर आंबेडकरांना कदाचित त्यावेळेस कल्पना नसेल की इतके बदमाश स्वरूपाचे राजकीय नेते येऊ शकतील की जे कायद्यातल्या थोड्या थोड्या उणीवांचाच ताकद म्हणून वापर करतील आणि कायद्याचे अर्थच संपूर्णपणे बदललेले प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून हुकुमशाहीच म्हणजे लोकशाही हे सांगतील. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी कायदे करावे, ज्यांनी कायदे बदलावे आणि कायद्यामध्ये संशोधन करावं त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात साशंकता नसली पाहिजे, त्यांच्या उद्देशांबद्दल शंका नसली पाहिजे. आज आपण पाहतो की नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा भाजप किंवा संघप्रणित वेगवेगळ्या लोकांचे समूह आणि झुंडी हे जेव्हा काहीतरी बदल आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोक साधारणतः एक संख्येने कमी असतील असं समजू तरी सुद्धा लोक शंकेने बघणारे आहेत की याच्या मागे काय षडयंत्र आहे. समाजाचं भलं व्हावं असं यांना वाटतच नाही असा पक्का आपण त्याला म्हणू बुद्धीवर आधारित समज, निर्बुद्ध समज नाही, बुद्धीवर आधारित समज केलेला एक मोठा समाज समूह आहे आणि त्यांच्या मनात प्रत्येक वेळी ज्या शंका येतात त्याचं निरसन करणारे नरेंद्र मोदींजवळ कोणतेही मंत्री नाही, कोणतेही वैचारिक नेतृत्व असं त्यांच्याकडे नाही. कारण की आपल्याला माहिती आहे ते स्वतःच वैचारिक नेतृत्व आहे असं स्वतःला समजतात. म्हणजे रस्त्यांची उद्घाटनं तेच करतात, जे आपण म्हणतो इंटरनॅशनल किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असते त्यांची पण कामं तेच करतात. आणि मग या कायदा बनवण्याच्या कमिटीमध्ये जे काही 31 खासदार होते, या कायदा बनवण्याच्या कमिटीचे जे प्रमुख अध्यक्ष होते ब्रिजलाल म्हणून ते सुद्धा खासदार आहेत. तर त्यांची जर आपण बॅकग्राऊंड चेक घेतली तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत,
त्यांच्यावर बरेचदा काही गुन्हे सुद्धा नंतर दाखल झाले. ते मोठे पोलीस ऑफिसर होते. त्यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांना यमसदनी पाठवलेला आहे. असे कर्तृत्ववान असलेले जे प्रमुख आहेत ते त्या कायदा बनवण्याच्या कमिटीचे प्रमुख म्हणून तिथे आपल्याला दिसतात. तेव्हा मग माणसांच्या जीवनासंदर्भातला कोणता अर्थ यांना माहिती आहे? हे IPS अधिकारी असतील, मोठे पोलीस अधिकारी असतील, पण याचा अर्थ त्यांनी सुधारणावादी दृष्टिकोन कधी वापरलेला आहे का? असे जेव्हा आपण त्यांचे प्रश्न त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचारतो तेव्हा त्याची उत्तरं नाही अशी असतात. आणि म्हणून मग या कायद्याची चिकित्सा करणं हे क्रमप्राप्त आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विस्तृत चर्चा आपण करणार आहोत. हे पुस्तक आहे भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. हे पुस्तकं खरं तर या दोघांमुळे माझे वाचून झाले, त्यामध्ये मी त्यांचे आभार मानतो. तर हा जो रिवाइज क्रिमिनल लॉ असं त्यांनी म्हटलेला आहे, या कायद्यामध्ये काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा कायदा अशा प्रकारचे कायदे आणि कायद्यामध्ये बदल करण्याचा हक्क केंद्र सरकारला आहे का? तर तो पूर्ण हक्क कायदेशीर आणि संविधानिक दृष्टिकोनातून केंद्र सरकारला आहे. कारण एंट्री 1, 2 आणि 12 जे आहेत भारतीय संविधानातील कॉन्करंट लिस्ट म्हणजे सामायिक यादीमधले, त्याच्यातला हा विषय आहे. आणि म्हणून ते कायदे बदलू शकतात. की संविधानिक अधिकार त्यांना केंद्र सरकारवर आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी हे कायदे बदलण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हा कायदा अशा पुस्तक स्वरूपात येण्यापूर्वी आधी सुद्धा सुचवण्यात आला आणि त्याच्यावर खूप जास्त गंभीर अशा प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. त्याच्यामधल्या अनेक त्रुटी म्हणजे इव्हन स्पेलिंग मधल्या अनेक मिस्टेक्स लोकांनी काढल्या आणि तेव्हा तो पहिला ड्राफ्ट जो आहे तो मागे घेण्यात आला. हॅलो, मागे जरा गर्दी झाली, पुढे या. आपण इथे मंचावरही बसायला काही हरकत नाही. तरुणांना मी विनंती करीन की त्यांनी जरा पुढे या. सगळे तरुण मंडळी जे बसलेले आहेत आमचे मित्र, त्यांनी पुढे या. जरा पुढे आला तरी चालेल. आणि मागे खूप काही ज्येष्ठ नागरिक आहे. अगदी पुढे या, पुढे या, काही हरकत नाही. या पुढे या, सगळे पुढे या. जरा या, पुढे या, पुढे या. आणि वरती बसतील मागून पण मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे या. तो दरवाजा उघडा मागचा. या पुढे या, सगळे जरा पुढे या. या पुढे या, इकडून पुढे या. आइए अंदर आइए. हाँ या पुढे या, पुढे तरुण मंडळी बसा बिंदास. या पुढे या. बसा तरी चालेल. कसंही आपलंच आहे आता. अजून मागे कोणी असतील तर पुढे या. महिलांना बसायला जागा द्या. मी तरुण आमच्या मित्रांना विनंती करेन की त्यांनी जरा कृपया पुढे या. महिला उभ्या असतील त्यांना बसायला जागा द्या. या पुढे. अरे पुढे या, इकडे या. पुढे या, लवकर पुढे या सगळे. ओके, धन्यवाद. सॉरी. तर मी जसं सांगत होतो, आवाज येतो का सगळ्यांना मागे? आवाज सर, त्या माईकचा वापर करा ना, त्याचा आवाज चांगला येतो. काय होतं, मला ते कागदपत्र जरा पाहून बोलावं लागेल तर मग येतो ना.
तर मी सांगत होतो की मुळात कायदे करण्याचे सगळे हक्क सरकारला आहेत आणि त्या कायदेशीरतेतून या कायद्यांमध्ये काही बदल करायचे असं त्यांनी हात घातला असं आपल्याला म्हणायचं. एक मानवी जीवनाची जिवंत वाढ होत असताना कायदे हे नेहमीच विकसित आधुनिक समाजासाठी महत्वाचे ठरतात. आता 12 डिसेंबर 2023 रोजी 3 नवीन सुधारित कायदे तयार करताना ब्रिटिशांनी तयार केलेल्या कालबाह्य कायद्यांना आम्ही तिलांजली देत आहोत आणि त्यामुळे आपण आता या ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यातून मुक्त होत आहोत अशा प्रकारची घोषणा अमित शहा आणि त्यांच्या सगळ्या जोडींनी केलेली आपल्याला आठवते. मुळात ही सगळी घोषणा करण्याच्या मागे जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा शून्य सहभाग आहे, जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात लढा सुरू होता भारतामध्ये तेव्हा ब्रिटिशांना ज्यांनी मदत केलेली आहे असे लोक जेव्हा केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर म्हणजे पंतप्रधान, गृहमंत्री आणि सगळ्या पदांवर बसलेले आहेत त्यावेळेस त्यांना आपण काहीतरी केलेलं आहे असं नवीन पिढीला दाखवायचं. नव मतदार जे आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी, कारण की त्यांना इतिहास पूर्णपणे माहिती नाही, फ्रॅक्चर्ड स्वरूपातला इतिहास व्हॉट्सअपवरून फिरवला जातो. आधी हे बॅकग्राऊंड तयार केलं जाते. नेहरूंबद्दलचे गैरसमज, गांधींबद्दलचे गैरसमज, भगतसिंग आणि महात्मा गांधींबद्दलचे भांडणं, कधी पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलचे गैरसमज, नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबतचे गैरसमज आणि आंबेडकरांसह गांधींना पळवण्याचे प्रयत्न, हा सगळा पार्श्वभूमीचा भाग आपण लक्षात घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की मग आता आपण नवीन काहीतरी स्वातंत्र्य सेनानी आहोत आणि नवीन भारताचे निर्माते आपण आहोत हे दाखवण्यासाठी काय करायचं. आणि म्हणून या 3 कायद्यांवर संक्रांत आणण्यात ब्रिटिशांनी अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने कायदे केले होते. रेल्वेचे रूळ सुद्धा त्यांनी बांधले, रस्त्यांचं नियोजन त्यांनी केलं, अनेक पूल त्यांनी तेव्हा बांधले. बरं झालं की यांनी आम्ही सगळे पूल आता उखडणार, सगळे रेल्वेचे काढणार आणि मग आम्ही नवीन करणार, नवीन भारत, नवीन स्वतंत्र रस्ते, असं काही केलेलं नाही. आता या आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड तो साधारणतः 1960 मध्ये अस्तित्वात आला. याच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत. त्याला आता भारतीय न्याय संहिता असं नाव दिलेलं. नाव बदलण्याची यांना आवड आहे, म्हणजे छंदच आहे असं म्हणू आपण. गावांची नावं बदलणं, रस्त्यांची नावं बदलणं आणि आता कायद्याचं नाव बदलणं, म्हणजे छंद आहे त्यांना आणि त्या छंदाचा भाग म्हणून त्यांनी केलेलं सुद्धा आपल्याला दिसते. क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 साली जो आला त्याचं यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं नाव दिलं. एव्हिडन्स ऍक्टला यांनी भारतीय साक्ष विधेयक असं म्हटलेलं. आता हे कायद्यांची नावं बदलताना सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे कायद्याचं संस्कृत प्रचूर हिंदीकरण करणं याला सुद्धा भारतामधून त्वरित विरोध झालेला आहे. कारण की भारत हा बहुविविधता असलेला देश आहे. जे साऊथ मधले सगळे प्रदेश आहेत त्यांचा प्रचंड हिंदीला विरोध आहे. हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून ते मानायला तयार नाही. आणि अशा वेळेस जेव्हा या सगळ्या कायद्यांची भाषा हिंदी प्रचूर करण्याचा आणि संस्कृत आधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याला विरोध झालेला आहे. याची नोंद आपण घेतली पाहिजे. याच्यामध्ये पण महत्वाचं आहे की आर्टिकल 348 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतातले सगळे अधिनियम, विधेयक, कायदे हे साधारणतः किंवा मुख्यतः इंग्रजीतच असतील. सर्वोच्च न्यायालयाचं, उच्च न्यायालयाचं सगळं काम हे हिंदीमध्ये चालणार नाही, तर इंग्रजीत चालेल. आणि आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्या प्रदेशांमध्ये त्याचं त्या भाषेतलं व्हर्जन सुद्धा उपलब्ध राहील. पण प्रमाण मानायचं असेल तेव्हा ते इंग्रजीमधलं मान्य आहे. अशा प्रकारे आर्टिकल 348 आहे. मग आता यांनी कायदा इंग्रजीतून काढलेला आहे. हे सगळं इंग्रजीत दिलं आहे. भारतीय न्याय संहिता याच्यातले सगळे शब्द इंग्रजी आहेत पण हिंदी शब्द घातलेले आहेत. मग आता आपण यांना विरोध करू शकतो का असा प्रश्न जर विचारला, आपण जर कोर्टात गेलो तर न्यायालय म्हणेल की 348चं कोणते उल्लंघन झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की अत्यंत कल्पक पद्धतीने आणि
आपल्यावर कोणी आक्षेप काय काय घेणार आहे माहीत असताना अशा प्रकारचे कायदे करताना किती बुद्धिमत्ता असलेले लोक यांनी वापरलेले आहेत. इंग्रजी भाषा ही न्यायालयाची भाषा असली पाहिजे असं सुद्धा सांगितलं म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची. पण तरी सुद्धा याचे नावं मुद्दामून हिंदी स्वरूपाचे दिले जायला साऊथ इंडियामधून अजूनही विरोध होतो. नोव्हेंबर 7, 2023 रोजी एक रिपोर्ट स्वीकारण्यात आला 2023 रोजी आणि त्या रिपोर्टवर सुद्धा अनेकांचे आक्षेप होते की अशा प्रकारे कायदे बदलण्याची प्रक्रिया व्हायला नको. आणि तेव्हापासून यांना कल्पना होती, पूर्वकल्पना म्हणून आपण की त्यांना पूर्वकल्पना होती की या अशा कायद्यांना विरोधी बाकावरचे सगळे खासदार आणि बरेच जण विरोध करणार. त्यांनी आपले आक्षेप नोंदवले आणि 50 विविध महत्वाचे म्हणजे व्हायटल चेंजेस ते सुचवले वेगवेगळ्या खासदारांनी की 50 तरी महत्वाचे बदल आपण म्हणू शकतो असे होते जे सुचवण्यात आले. आणि त्याची लाज वाटून यांनी नंतर दुसरा ड्राफ्ट सुधारित स्वरूपाचा केला आणि हा कायदा काढला. तरी सुद्धा या कायद्यामध्ये अनेक ज्या उणिवा आहेत किंवा आक्षेप जे घेण्यात आले ते तसेच त्यांनी ठेवले. आता मुळात चूक आपली सुद्धा आहे एक देश म्हणून की आपण 70-75 वर्षाचा देश होत असताना त्याच्यातले अनेक कायदे 70 वर्षाचे होत असताना आपण काळानुरूप बदल कायद्यामध्ये करताना आपण जी गती ठेवलेली आहे ती अत्यंत धीम्या स्वरूपाची आहे. खरं तर अत्यंत वेगवान पद्धतीने समाजाला आवश्यक असलेले कायदे असायला पाहिजे हा एक महत्वाचा विचार आहे. आणि आपण मोदी शहांवर किती टीका केली तरी हे मान्य करायला पाहिजे की ते चुकीचं का होईना ते काहीतरी पुढचं पाऊल घेतात आणि ते घेण्याची आवश्यकता आहे असं मला सातत्याने कायद्याच्या क्षेत्रात काम करणारा व्यक्ती म्हणून वाटते. आता यापूर्वी असे बदल सुचवण्यात आले नाही का वारंवार असे बदल सुचवण्यात आलेले आहेत. लॉ कमिशन नावाची एक यंत्रणा आहे, भारताचा विधी आयोग असं आपण त्याला म्हणतो. त्या लॉ कमिशन ऑफ इंडियाचं काम काय आहे? आपण रिटायर्ड झालेल्या अनेक लोकांचं पालन पोषण करणाऱ्या ज्या यंत्रणा तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक ही लॉ कमिशन ऑफ इंडिया आहे, ह्युमन राईट्स कमिशन आहे, वुमेन कमिशन आहे. अशा वेगवेगळे कमिशन जे आहेत विरोधांनी खूप चांगलं सांगितलं होतं की या कमिशन मधला क काढून टाका आणि मिशन करा कमी. आता ते जे कमिशन सगळे आहेत ते रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत का रिटायर्ड असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि न्यायाधीशांचे हा प्रश्न विचारायला पाहिजे. इतक्या वाईट पद्धतीने त्यांचं सगळं कामकाज चालतं. लॉ कमिशन ऑफ इंडिया सुदैवाने अभ्यास करून वेळोवेळी अनेक बदल सुचवत आलेले आहेत. पण लॉ कमिशनचे सगळे अहवाल हे धुळखाट ठेवले आतापर्यंत आणि त्याचा कोणताही वापर हा कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी प्रक्रियांमध्ये संशोधन करण्यासाठी करण्यात आलेला नाही हे वास्तव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लोकांच्या मनात जेव्हा चीड निर्माण झालेली असते आणि ती चीड नेमक्या पद्धतीने ओळखून आता त्या चिडेचं रूपांतर खरं तर त्या जनतेच्या रागाचं रूपांतर सकारात्मक पद्धतीने व्हायला पाहिजे. पण जेव्हा प्रत्यक्ष राजकीय नेतेच हे नकारात्मक स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक गोष्टीचा राजकीय फायदा कसा घेता येईल असा विचार करतात तेव्हा अशा प्रकारचे कायदे तयार होत असतात. यापूर्वी 41व्या लॉ कमिशननी बदल सुचवलेले होते. क्रिमिनल जस्टिस सिस्टीम असं आपण ज्याला म्हणतो फौजदारी न्याय व्यवस्था याच्यामध्ये त्या न्यायव्यवस्थेचे फौजदारी न्यायव्यवस्थेचे स्वतःचे अनेक प्रश्न आहेत, काही अडचणी आहेत. कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नसलेली फौजदारी न्याय व्यवस्था याच्यामध्ये पोलीस आरोपीला पकडतात, कोर्टासमोर हजर करतात, जेलमध्ये डांबून टाकतात. मग जेलवाले म्हणतात की आता आमच्या ताब्यात आलेले आहे, आम्ही आमच्या ताब्यात ठेवू. कोर्ट जोपर्यंत ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. जेलमध्ये कशी व्यवस्था आणि यंत्रणा याच्याबद्दलची पाहणी करण्याचा सामान्य माणसाला कोणताही अधिकार यांनी ठेवलेला नाही. ही क्लोज इन्स्टिट्यूशन करून टाकलेली आहे आणि ज्या ज्या क्लोज इन्स्टिट्यूशन आहेत ते सरकारचे बलस्थान आहे. इथे माणसं डांबून ठेवता येतात, न्याय दिला नाही तरी चालतो, त्यांना कोर्टात हजर केलं नाही तरी चालते. अशा पद्धतीने न्यायव्यवस्था काम करते. पोलीस म्हणतात की आम्ही अटक केली, आमचं काम झालं. जेलमध्ये पाठवून दिलं की न्यायव्यवस्थेचे लोक समाधानी असतात की आम्ही जेलमध्ये पाठवून दिलं. पण न्यायाची प्रक्रिया एवढीच आहे का
हा सामान्य माणसाच्या कळकळीचा मुद्दा जो आहे तो आतापर्यंत कोणीही व्यवस्थित हाताळला नाही, हे वास्तव सुद्धा या पार्श्वभूमीवर आपण सुरुवातीला स्वीकारलं पाहिजे. मग या फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने वेळोवेळी कमिटी स्थापन केल्या, म्हणजे ते काँग्रेसचं सरकार असो किंवा यापूर्वीचे सगळे सरकार असू दे. त्याच्यामध्ये मी मुद्दाम आपल्याला वाचून दाखवतो. बेस बरुआ समिती, विश्वनाथन कमिटी, मल्लीमठ कमिटी, माधव मेनन कमिटी यांनी अगदी सेक्शन स्पेसिफिक सुधारणा याच्यामध्ये सुचवल्या होत्या. आणि मी स्वतःला आपण काही भाग्यवान असं म्हणू शकत नाही, आपण त्याच्यावर काही विश्वास ठेवत नाही, पण म्हणजे मला स्वतःला एक माझ्या जीवनामध्ये महत्वाची घडामोड वाटते की मी जवळून थोड्या काळासाठी का असेना जस्टिस मल्लीमठ आणि माधव मेनन सर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आता याच्यामध्ये त्यांनी ज्या अत्यंत स्तुत्य अशा कायदा खरोखर सकारात्मक आणि प्रोग्रेसिव्ह करण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या, त्या सूचना कधीच स्वीकारण्यात आल्या नाही. आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की मल्लीमठ कमिटी आणि माधव मेनन कमिटी यांनी ज्या फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा सुचवल्या होत्या त्यापैकी एकही सुधारणा यापूर्वीच्या कोणत्या सरकारने आणि या सरकारने सुद्धा स्वीकारण्याची हिंमत दाखवली. मग मोदींनी डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटी ऑन होम अफेअर्स ही स्थापन केली. त्या कमिटीने 3-4 महत्वाचे अहवाल हाताळले. त्याच्यामध्ये 111वा अहवाल 2005चा, 128वा अहवाल 2006 साली झालेला आणि 146वा अहवाल 2010 साली झालेला. याच्यामध्ये कायद्यांमध्ये सुधारणा आणि तर्कसंगत अशा प्रकारचे प्रोव्हिजन असल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. बराचसा कायदा हा आपण पाहिला, हे कायदे जर आपण पाहिले तर याच्यामध्ये नवीन काय आहे तर हे नवीन कव्हर आहे. खरं तर एवढंच आपण म्हणू शकतो, नवीन कव्हर आहे. आणि काही त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या राजकीय पक्षाच्या स्वभावानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार काही गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. त्या कोणत्या मी सांगतो आपल्याला. बराचसा कायदा हा समान आहे. याच्यामध्ये आम्ही काहीतरी केलं असं दाखवण्यासाठी जे आधीचेच कलम होते त्याची पुनर्रचना करण्यात आली, रिनंबर करण्यात आली. संख्या थोडी मागे पुढे करण्यात आली कलमांची. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू की सिग्निफिकंटली आयडेंटिकल कायदे म्हणून हे कायदे आहेत. हे कायदे त्यांच्या भाषेसह रिप्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा माझ्यासोबत इथे काम करणारे वकील बरेचसे आलेले आहेत, मी त्या सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला भाषा बदलण्याची जबाबदारी घ्यायची. मग बरेचदा आमच्या इथे काय लिहितात की आय बेग टू फाईल अप्लिकेशन, बेग टू डिफर असं मला म्हणतात. मी त्यांना सांगितलं ही भिकारी भाषा आपल्याला वापरायची नाही. बेग हा शब्द वापरायचाच नाही आपल्याला. मग आमच्या इथे कोर्टात काय करतात ते पुर्सीस फाईल करतात. आता पुर्सीस हा खरं तर इंग्लिश शब्द आहे का पर्शियन शब्द आहे माहित नाही. समजा शेक्सपियरन असेल तरी ते सुद्धा लोक आता ब्रिटनमधले काही वापरत नाही पुर्सीस वगैरे, आपल्या इथे वापरतात. असे अनेक शब्द आहेत. साधे साधे अर्ज करताना शेवटी आपण लिहितो की जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही नेहमीसाठी या न्यायालयाचे कृपा प्रार्थी लावू. त्यासाठी कृपा प्रार्थी लावू. त्यांना पगार देतो आपण न्यायाधीशांना, त्यांनी न्याय द्यायचा. कृपा प्रार्थी कशा द्यायचा आपण? न्याय म्हणून न्याय मागायचा, हक्क म्हणून मागायचा, हे आपण जे सोडून दिलेलं आहे ती भाषा बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून मी सांगितलं की ती तशीच्या तशी ब्रिटिशकालीन भाषा, म्हणजे जे लोक तिथं भाषण करतात अमित शहा, ते फक्त दिसायला सरदार वल्लभभाई पटेल सारखे तिथं स्वतः समजतात की वल्लभभाई पटेल होते. तर त्यांनी तशीच्या तशी भाषा रिप्रोड्यूस केलेली आहे, हे मला आपल्याला सांगायचं. जर इंग्रजांची भाषा ही बदलायची असेल तर मग ती भारतीय भाषा, म्हणजे आता आपण जर कॉम्प्युटरवर पाहिलं तर तुमची कोणती इंग्लिश आहे असं आपल्याला सिलेक्ट करावं लागतं की इंडियन इंग्लिश आहे, कोणती इंग्लिश आहे, ब्रिटिश इंग्लिश पाहिजे, युके आहे की कोणती आहे, असं सिलेक्ट करावं लागतं. मग याच्यामध्ये भारतीय काय आहे? म्हणून मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये टायटल हे भारतीय आहे आणि त्यांचं संस्कृतवर मुळात प्रेम असल्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने ते केलेलं आहे. हा सगळ्यात मोठा बदल म्हणून आपण पाहायला पाहिजे की आधीचेच कलम त्यांनी रिनंबर केलेले आहेत.
आता याच्यातून या नवीन कायद्यांमधून एक खूप मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार. म्हणजे केवळ मला पुन्हा अभ्यास करावा लागेल माझ्यासारख्या सगळ्या वकिलांना म्हणून मी म्हणत नाही, पण आधीच्या कायद्यांवर आधारित अनेक महत्वाचे न्यायनिर्णय, फौजदारी स्वरूपाचे निर्णय न्यायालयाने दिलेले आहेत. ते अटकेसंदर्भात आहेत, ते आरोपीच्या चौकशी संदर्भात आहेत, ते पोलिसांनी केलेले चौकशी आणि त्याची ग्राह्यता कशी तपासायची याच्याबद्दल आहेत, अटक करताना कोणते मार्गदर्शक सूचना पाळायच्या याच्याबद्दलचे आहेत, तुम्ही कोणत्याही कायद्याचा अर्थ कसा काढायचा याच्याबद्दल आहे. एव्हिडन्स ऍक्टमध्ये रिकव्हरी असेल, म्हणजे साधी 27 सेक्शन मधली रिकव्हरी असेल की कोणीतरी काहीतरी गुन्हा केला आणि त्याच्याबद्दलचे वेपन वगैरे काही शस्त्र जप्त झाले असतील तर ते अप्रिसिएशन कसं करायचं याच्याबद्दलचे अनेक जजमेंट आहे. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचे जजमेंट आहे. कायदा हा हळूहळू विकसित होत असतो आणि तो दोन प्रकारे होत असतो. एक असते स्टॅच्युटरी लॉ, म्हणजे कायद्याच्या पुस्तकातील, म्हणजे स्टॅच्यूटमधील लॉ, त्याला कायद्याच्या पुस्तकातील लॉ आपण असं म्हणतो. आणि दुसरा असतो तो जज मेड लॉ असतो. जज मेड लॉ म्हणजे काय, न्यायाधीशांनी तयार केलेला कायदा. न्यायाधीशांनी तयार केलेला कायदा हे याचं अपग्रेडेड व्हर्जन असते, कारण की त्याचा अन्वयार्थ काढून त्यांनी जजमेंट दिलेलं असते आणि त्यामुळे तो पुढचा विचार असतो. हा सगळा पुढचा विचार एका झटक्यामध्ये हे कलम, त्याची सगळी रचना बदलून त्यांनी एकदम मागे ओढलेला की कदाचित आता तुम्ही ते जजमेंट वापरू शकत नाही. कदाचित आता त्यांना पाहिजे तसे अर्थ काढणारे न्यायाधीश त्यांनी आधीच, कारण की इन्सर्ट घुसवलेले आहे, मी आपल्याला या क्षेत्रातला माणूस म्हणून सांगू शकतो, त्यांनी घुसवलेले आहे अक्षरशः. त्यामुळे ते त्यांना पाहिजे तसे अर्थ काढून नवीन एक न्याय संकल्पना प्रस्थापित करू शकतात. ही जी नासधूस करण्याची संकल्पना याच्या मागे आहे किंवा षडयंत्र आहे हे आपण लक्षात घेतो. आणि म्हणून समजा कायद्यामध्ये बदल करायचे असतील असं समजू, हा कायदा बदल करायची आवश्यक होता का, मी आपल्याला स्वतः सांगितलं बदल करण्यासाठी आवश्यकता त्याच्यामध्ये होतीच. काळानुरूप कायदे बदलले पाहिजे, हा प्रभावीपणा कायद्यांमध्ये असलाच पाहिजे. साचलेपणा आहे, तुम्ही अनेकदा सांगितलेलं. पण मग जर बदल करायचे होते तर जेवढे बदल करायचे आहेत ते या कायद्यासोबत जोडता आले असते, पुढचे कलम म्हणून लावले असते, त्याच्यामध्ये ते नंबर तशाच प्रकारचे राहिले असते मग, आणि पूर्वीच्या कायद्याला जोडून जोड कायदा तयार झाला असता तर तसंही झाला असता. आतापर्यंत तशाच प्रकारे या कायद्यांमध्ये संशोधन झाले. पण यांनी पूर्ण कायद्याची रचना बदलून टाकल्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती न्यायालयीन कामकाजात नक्की निर्माण होणार आहे. मी आपल्यालाही सांगू शकतो. न्यायाधीशांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे. पोलीस प्रशिक्षणासाठी वेगवेगळे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये साधारणतः 4 ठिकाणी आहेत. पोलीस कॉन्स्टेबलसाठी 2 ठिकाणी ट्रेनिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये, तिथे त्यांचं ट्रेनिंग या कायद्यांबद्दलचं झालेलं असते. एकदा नोकरी लागल्यावर पोलिसांना अभ्यास करण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळेस आपण हे नवीन कायदे पुन्हा त्यांना अभ्यास करायला देणार. गोंधळाची परिस्थिती इथे निर्माण होते. प्रॉसिक्युशन जे आहे, सरकारी वकील, त्यांना पुन्हा हे कायदे वाचायला लागणार. एकतर भारतीय न्यायव्यवस्था ही संपूर्णपणे, न्यायालयांची व्यवस्था ही केस लॉवर अवलंबून आहे. फली नरिमन यांनी अत्यंत चांगलं सांगितलं होतं की इंडियन ज्युडिशियरी इज फेसिंग अ क्रॉनिक डिसीज कॉल्ड ॲज डायरिया ऑफ केस लॉज. असं यांनी म्हटलं होतं की एवढं आपण केस लॉवर अवलंबून आहे की या न्यायाधीशांनी ते म्हटलं, त्या न्यायाधीशांनी ते म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच म्हणा. असं म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अनेक न्यायाधीशांना आपण स्वतःहून विचार करण्याची क्षमता वापरली पाहिजे हे माहीतच नाही आणि ते त्यांनी क्षमता बंदच करून टाकली. त्यामुळे आता सुद्धा जस्टिस कृष्णा अय्यर असतील, जस्टिस भगवती असतील, यांचेच अनेक जजमेंट आता सुद्धा रेफर केले जातात. हे सगळे जजमेंट रेफर करण्यामध्ये याच्यानंतर एक मोठा अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून मी म्हटलं की कायद्यामध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होती. कायद्यातील कलमांची पोझिशन किंवा पोझिशनिंग जे बदललेलं आहे त्यामुळे कायदा प्रभावी होईल असा जर यांचा समज असेल तर तो बाळगोद स्वरूपाचा आणि मूर्खपणाकडे जाणारा समज आहे. जर सुधारणा करायची होती या तिन्ही कायद्यांमध्ये 5-5 पानांच्या सुधारणा केल्या असत्या आणि नवीन काहीतरी जोडलं असतं तरी चाललं असतं, हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगू शकतो. या गृहमंत्र्यांनी या आपल्या भाषणातून, या कायद्यांबद्दलच्या भाषणातून 25 सुधारणा अत्यंत महत्वाच्या आहेत असं सांगितलं. ते 25 महत्वाचे बदल त्यांनी केलेले असं सांगितलं. साधारणतः कायदा जो असतो त्याची सुरुवात स्टेटमेंट अँड ऑब्जेक्ट याच्यापासून होते.
की कायद्याचा उद्देश काय आणि कशासाठी त्याच्यामध्ये बदल केलेले आहे. तर स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स, त्याचे रिझनिंग जे दिलेले आहे म्हणजे त्याचे सकारण हे सांगितलेलं असेल की याचा उद्देश काय. तर तो जर वाचण्याचा आपण प्रयत्न केला तर कुठेही आपल्याला कायदा बदलण्याचं समर्पक असं कोणतंही कारण दिसत नाही. त्यामुळे हे कायदा बदलण्याचे सगळे जे प्रकार केलेले आहेत त्याच्यामागे एकच भावनाशील कारण आहे, कृत्रिम स्वरूपाची देशभक्ती ट्रिगर करण्यासाठी की ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यातून आम्ही तुम्हाला मुक्त करत आहे, याच्याशिवाय दुसरं कोणतंही कारण याच्यामध्ये सापडत नाही. आणि त्यामुळे कायद्यामध्ये जर इंटेंटच चुकीचा असेल, उद्देशच चुकीचा असेल तर ते कायदे चुकीचे ठरू शकतात. हे वास्तव जगामध्ये सगळीकडे स्वीकारण्यात आले. आता यांनी जे सांगितलेले आहे ते काही मुद्दा मी तुम्हाला सांगतो. त्यांनी बदल जे सुचवलेले आहेत ते आयपीसी मध्ये त्यांनी जे बदल सुचवलेले आहेत त्याचं नाव सगळ्यात पहिले तर नाव बदललेलं आहे की भारतीय न्याय संहिता बिल असं त्यांनी केलं, BNS. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बिल असं आयपीसीचं नाव केलेलं आहे. मग यांचं म्हणणं आहे की आम्ही आता सुरक्षा देणार आहे. आता सुरक्षा कोणाला पाहिजे, सुरक्षा कोणाची करायची आहे याचा जर आपण परत मग, कारण की आता राजकीय स्वरूपातच विचार मग करावा लागतो की जर राज्यकर्त्यांपासूनच काही घटकांना समाजातल्या भीती वाटत असेल तर यांच्यापासून सुरक्षा पाहिजे. मग हे सुरक्षा देणारा कोणता कायदा करू इच्छितात. इंडियन पिनल कोड जे आहे त्याच्यामध्ये 511 सेक्शन्स आहेत. यांनी भारतीय न्याय संहिता म्हणून जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 356 टोटल सेक्शन्स यांनी केले. 174 सेक्शन्स याच्यातले त्यांनी धातूर मातूर बदल करून बदललेले आहे. 8 नवीन सेक्शन्स प्रोव्हिजन्स यांनी ऍड केलेले आहे आणि 22 सेक्शन्स यांनी काढून टाकलेले आहे. आणि तरी सुद्धा इथल्या पेक्षा 511 पेक्षा याच्यामध्ये जे काही गोंधळाची परिस्थिती जास्त नवीन कायद्यामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. मी जसं सांगितलं की लॉ सारखाच आहे, फक्त रिनंबर केलेला आहे. त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामधले मुद्दे घेऊन फक्त मी आपल्याला आता हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की यांनी काय नक्की बदललेलं आहे. यांनी सांगितलं भाषणामध्ये, गृहमंत्री अमित शहा यांनी, की पहिल्यांदा आम्ही भारतामध्ये 0 FIR ची संकल्पना इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि मग सगळे त्यांचे जे लाचार आणि दयनीय झालेले खासदार ते असे बेंच वाजवताना आपण पाहिजे. आता हे आपण जर तपासलं म्हणजे यांच्या काय झालं आपल्याला प्रॉब्लेम की आपण जनता म्हणून बिनधास्त राहू शकत नाही. आपल्याला प्रत्येक वेळी शंकाच घेतली पाहिजे असं आता यांनी जे आपल्याला सवय लावलेली आहे. खरं आपल्याला एक मानसिक आजार होईल की काय अशी परिस्थिती. यांनी काही म्हटलं की शंका घेतलीच पाहिजे, क्रॉस चेक केलंच पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे प्रत्येक बुद्धी जागृत असलेल्या भारतातल्या माणसाचा हा जो विचार आहे त्यातून आपल्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो लक्षात. म्हणजे माझे आई वडील काहीतरी म्हणत असतील, आपण मायबाप सरकार म्हणतोय ना, आणि ते काहीतरी म्हणत असतील, प्रत्येक वेळेस क्रॉस चेक करण्याची गरजच निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा आम्ही याचं क्रॉस चेक केलं की पहिल्यांदा 0 FIR झालेला आहे का, तर तसं झालेलं नाही. दिस इज अ फॉल्स क्लेम. 10/5/2013 रोजी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, UPA सरकार होतं तेव्हा, 10/5/2013 त्यांनी एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन पोलीस स्टेशन्सला पाठवली आणि त्याच्यानुसार 0 FIR रजिस्टर केला पाहिजे. तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये तो प्रश्न असो की नसो, जर दखलपात्र गुन्हा असेल तर त्याची नोंद घेतली पाहिजे. 0 FIR घ्या आणि तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला तो FIR पाठवून द्या. ही प्रोव्हिजन 2013 मधली आहे. त्यामुळे अमित शहा हे संसदेमध्ये त्या बाबतीत खोटं बोललेले. नंतर त्यांनी सांगितलं की E-FIR इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम असं त्यांनी सांगितलं. ते खूप जोरात सांगतात असं. परत मग सगळे लाचार लोकांचे असे बेंच. हा क्लेम आपण तपासला तर आपल्या लक्षात येईल की 4/1/2013 रोजी सुशील कुमार शिंदे यांनी CCTNS नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. CCTNS काय आहे, क्राईम अँड क्रिमिनल्स ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4/1/2013 सांगितलं की E-FIR लॉन्च झाले पाहिजे. FIR ची कॉपी ऑनलाईन उपलब्ध असली पाहिजे. नागरिकांना
त्यांच्याबद्दल काय FIR आहे जाणून घेण्याचे अधिकार आहे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या लहान मुलाच्या संदर्भातलं असेल, रेपच्या संदर्भातले ऑफेन्स असतील किंवा ज्याच्यामध्ये आरोपीच्या चारित्र्याचं हनन होण्याची शक्यता असेल असे FIR मात्र पब्लिक करू नका अशा सुद्धा सूचना दिलेल्या. त्यामुळे हा सुद्धा यांचा क्लेम अत्यंत खोटारडेपणाचा आहे. मग यांनी खूप जोरात आवाज करून सांगितलं की आम्ही कंपल्सरी इन्फॉर्मेशन अरेस्ट बद्दलची दिलीच पाहिजे असं स्वतंत्र भारतामध्ये आता अस्तित्वात आहे. परत टाळ्या. आता आपण हे समजलं पाहिजे यांनी हे जे ड्राफ्ट बिल आहे त्यातल्या सेक्शन 36 मध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 2023च्या सेक्शन 36 मध्येच म्हटलं की अरेस्ट बद्दल फॅमिली मेंबर्सना माहिती दिलीच पाहिजे. हा क्लेम सुद्धा यांचा खोटा आहे, कारण की अटकेबाबत माहिती देण्यात यावी हे सुद्धा पहिल्यांदा भारतामध्ये झालेलं नाही. तर DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल या केसमध्ये 1997 साली सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक आरोपीला अटकेबाबतची माहिती झाली पाहिजे. कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीला अटक करताय ते सांगितलं पाहिजे. अटकेनंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना, जवळच्या माणसांना कळवलं पाहिजे. 1997 मध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचे कायदे असतात. एक हा पुस्तकातला स्टॅच्युटरी कायदा आणि दुसरा असतो तो जजमेंट लॉ असतो. न्यायाधीशांनी कायदा हा तयार केला होता. त्यामुळे याचं श्रेय सुद्धा अमित शहा आणि नरेंद्र मोदी घेऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा भारतामध्ये, ते प्रत्येक वेळेस पहिल्यांदा भारतामध्ये असं म्हटलं, पहिल्यांदा भारतामध्ये यांनी कंपल्सरी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टेटमेंट जे रेप विक्टिमचं आहे सेक्शन 176 खाली घेण्याचं, त्याचं पहिल्यांदा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार असं यांनी सांगितलं. आणि तशा प्रकारची सोय आणून आम्ही बलात्कार झालेल्या स्त्रियांचा सन्मान हम करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की ब्रिजभूषण यांच्यासोबतचा जो आहे त्यांनी त्या कुस्ती खेळणाऱ्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले, सेक्शुअल हॅरॅसमेंट तो करतो. त्यांच्यासोबत 3-4 जण तर आत्ताची ती मुलं आहेत की आपण पाहिलं असतील फोटो की ते बलात्कार करण्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत आणि ते नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे हे जे दाखवण्याचा प्रयत्न करतात ही मलमपट्टी कायद्यावरची नाही तर स्वतःच्या चेहऱ्यावर यांना मलमपट्टी करायची. मग हा जो यांचा क्लेम आहे की विक्टीमला आम्ही विक्टीम स्टेटमेंट घेणार, व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं करणार, याबद्दल सुद्धा CRPC 164 मध्ये प्रोव्हिजन आहे. मी मुद्दाम वाचतो ते. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ द पर्सन मेकिंग द स्टेटमेंट इज टेम्पररीली और परमनंटली मेंटली और फिजिकली डिसेबल्ड, द स्टेटमेंट मेड बाय द पर्सन विथ द असिस्टन्स ऑफ एन इंटरप्रिटर और अ स्पेशल एज्युकेटर शॅल बी व्हिडिओग्राफ. व्हिडिओग्राफीचं सुद्धा CRPCच्या 164 कलमामध्ये आधीपासूनच आहे. जे वेळोवेळी बदल झाले त्याच्यामध्ये तो बदल करण्यात आला होता. त्यामुळे हे सुद्धा भारतात पहिल्यांदा नाही. मग यांनी परत सांगितलं की कोर्टाने जजमेंट देताना 30 दिवसाच्या आत जजमेंट दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की अभी किसी को रुकना नहीं पडेगा, न्याय के लिए बहुत विलंब नहीं होगा. आणि 30 दिवसात म्हणजे एकदा केसचं सगळं हिअरिंग संपलं की 30 दिवसात जजमेंट होईल अशा प्रकारची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी सेक्शन 258 या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये म्हणजे जुनं क्रिमिनल प्रोसिजर कडे ऍड केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा खरं तर आपण पाहिलं पाहिजे की सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आधीपासून प्रोव्हिजन आहे आणि त्याच्यामधलं ऑर्डर 20 रूल 1 सब क्लॉज 1 याच्यामध्ये आधीपासून आहे की विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ फिनिशिंग ऑफ द हिअरिंग जजमेंट झालं पाहिजे. क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा वेगवेगळे जजमेंट्स आहेत, म्हणजे रेपच्या केसबद्दलचे जजमेंट्स आहेत आणि बाकी सुद्धा जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या सांगितलं की 30 दिवसाच्या जजमेंट झालं पाहिजे. त्यामुळे हे सुद्धा त्या अर्थाने नवीन नाही, पण क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये अंतर्भाव केलेला असेल तर ते ती तरतूद म्हणून नवीन आहे. पण पहिल्यांदाच आम्ही असं आता सांगितलेलं आहे की 30 दिवसात जजमेंट द्या, हे काही खरं. त्यानंतर यांनी सांगितलं की मॅन्डेटरी सँक्शन जी आहे, म्हणजे आजच आमची केस होती पनवेलच्या कोर्टामध्ये, म्हणजे ते मागे चिंगरा चिंगरीमध्ये जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्या अप्पासाहेब का अण्णासाहेब कोण आहेत तर
ते त्यांना दिला, ते एका जिल्ह्यापुरती मर्यादित असलेले पण लोक आता महाराष्ट्र भूषण ठरायला लागले. तर त्यांना जो पुरस्कार दिला तेव्हा चिंद्राचिंद्रीत अनेक लोक मेले, जे निष्पाप होते, त्यांच्याबद्दलचे आमचे केस सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी यंत्रणेतल्या लोकांना आरोपी म्हणून केलेला आहे. तर कोर्टाने सांगितलं की तुम्ही पूर्व परवानगी सरकारची घेतल्याशिवाय त्यांना आरोपी म्हणून आपण आताच देऊ शकत नाही. आणि त्यामुळे कोर्टाने सांगितलं की तुम्ही परवानगी घ्या. परवानगीसाठी आम्ही अर्ज दिला आणि कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की परवानगीचा अर्ज दिल्यानंतर 3 महिने म्हणजे 90 दिवस जर संबंधित यंत्रणांनी कोणताच निर्णय घेतला नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट सुद्धा केला नाही किंवा तुमच्या अर्जावर काहीच निकाल दिला नाही, तर तुम्हाला परवानगी मिळालेली आहे, त्याला डीम सँक्शन असं म्हणतात, असं समजलं जाईल. ही तरतूद खूप जुनी आहे. पण अमित शहा म्हणतात की आम्ही पहिल्यांदा असं आणलेलं आहे की मॅन्डेटरी सँक्शन जी आहे ती जर डिनाय झाली तर त्यांनी आता दिवस मात्र वाढवलेले. त्यांनी सांगितलं 120 दिवसामध्ये जर परवानगी दिली नाही तर तुम्हाला डीम परमिशन. म्हणजे आता हे चांगलं आहे का वाईट आहे नागरिकांसाठी परवा. जर आधी 90 दिवसामध्ये असेल, उलट तेच कमी करण्याची गरज होती, तर यांनी आता 90 दिवसाचे 120 दिवस केले. म्हणजे सरकारी यंत्रणेमध्ये असलेले जे राक्षसी प्रवृत्तीचे काही अधिकारी असतात त्यांना परत संरक्षण देण्याची यंत्रणा यांनी काढली आणि हे म्हणतात की आम्ही ब्रिटिशकालीन जे राक्षसी स्वरूप आहे किंवा ब्रिटिशकालीन गुलामगिरी आहे ती आम्ही नष्ट करतो. म्हणजे नवीन गुलामगिरी लादण्यासाठी तुम्ही ब्रिटिश गुलामगिरी रद्द करताय का. त्यानंतर होम मिनिस्टर यांनी सांगितलं की क्रिमिनल लॉ रिफॉर्म्समुळे आम्ही आता जे जप्त केलेले वाहन आहे ते ऑक्शन करण्याचा, प्रोक्लेम्ड ऑफेंडर जे आहेत म्हणजे जे पळून गेलेले आरोपी आहेत, गायब झालेले लोक आहेत, ज्यांच्या गंभीर स्वरूपाची गुन्हे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी विकण्याचे हक्क आम्ही देतो आहे आणि अभी कोई भ्रष्टाचारी बच नाही सके असं त्यांनी सांगितलं. हा सुद्धा त्यांचा क्लेम पूर्णपणे 100% खोटा आहे. हे पहिल्यांदाच झालेलं नाही. जो फरार आरोपी आहे त्याच्या संपत्ती जप्त करून विकण्याची प्रक्रिया आधीपासून आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 83 आपण जरूर बघा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी आणि ती अटॅच करून नंतर विकण्याची प्रक्रिया सुद्धा करता येते आणि त्यामुळे दाऊदची सुद्धा प्रॉपर्टी हा कायदा येण्याच्या आधीच विकल्या गेली. आपण पाहिलं असेल दाऊदची प्रॉपर्टी हा कायदा येण्याच्या आधीच अटॅच झालेली आहे. त्यामुळे कायद्यामध्ये हे नवीनच आम्ही काहीतरी करतोय हा यांचा क्लेम सुद्धा पूर्णपणे सफेद झूट आहे. त्यांनी सांगितलं गँगरेपसाठी आम्ही आता 20 वर्षाची शिक्षा केली आहे. परत हे एक काय म्हणतात मॉरल पोलीस होण्याचा प्रयत्न तिथे बसून करतात की आम्ही एक संस्कृती रक्षक आहोत. स्त्रियांबद्दलचा अत्यंत आदर आमच्या मनामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. गुजरातमध्ये जे कांड झालं होतं मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये कोणावरही बलात्कार वगैरे काही झाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा अशी शिक्षा करतोय कारण आम्हाला बलात्कार करणाऱ्यांबद्दल प्रचंड राग आहे असं यांनी प्रोजेक्ट केलं स्वतःला आणि मग टाळ्यांच्या गडगडाटात सांगितलं की आता बलात्कारी माणूस सुटणार नाही, त्याला 20 वर्ष शिक्षा. आपण हे मुद्दाम पाहिलं पाहिजे की यांनी सेक्शन 70 मध्ये शिक्षा ऍड केलेली आहे. तर सेक्शन 376D आयपीसी मधलं याच्यामध्ये आधीपासूनच 20 वर्षाची कमीत कमी शिक्षा बट मे बी एक्सटेंडेड टू लाईफ विच शॅल मीन इम्प्रिझनमेंट फॉर द रिमाइंडर ऑफ दॅट पर्सन्स नॅचरल लाईफ अँड विथ फाईन अशी शिक्षा आधीपासूनच आहे. जेव्हा आपल्या इथे हे निर्भया कांड झालं होतं दिल्लीमध्ये त्याच्यानंतर जे काही बदल झाले होते त्याच्यामधल्या बदलांमध्ये हे आधीच आहे. तेव्हा मनमोहन सिंग मला वाटते पंतप्रधान होते. त्यामुळे हा सुद्धा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यांनी नंतर सांगितलेलं आहे की सेक्शुअल इंटरकोर्स विथ वुमन अंडर फॉल्स आयडेंटिटी याच्यासाठी आता आम्ही शिक्षा ठेवणार आहे. आता हे जे त्यांचं म्हणणं आहे ते आपण मुद्दाम तपासलं पाहिजे. 376 जे रेपसाठीची प्रोव्हिजन होती इंडियन पिनल कोडमध्ये त्याच्यात सांगितलेलं आहे की विथ हर कन्सेंट वेन अ मॅन नोज दॅट ही इज नॉट हर हजबंड अँड दॅट हर कन्सेंट इज गिवन बिकॉज शी बिलीव्स दॅट ही इज अनदर मॅन टू हुम शी इज ऑर बिलीव्स युअर सेल्फ टू बी लॉफुली मॅरिड. हे म्हटलेलं याचा अर्थ काय की आधीच तशा प्रकारची तरतूद आहे आणि त्यामुळे क्रिमिनलाइज जे केलेलं आहे सेक्शुअल इंटरकोर्स विथ वुमन अंडर फॉल्स आयडेंटिटी
याच्यामध्ये एक दुसरा त्यांचा हेतू आहे की कोणीतरी मुस्लिम आयडेंटिटी घेऊन बलात्कार केलेला आहे, एखाद्या बाईसोबत संपर्क ठेवलेला आहे, संबंध प्रस्थापित केलेला असं दाखवून क्रिमिनलाइज करण्याची प्रक्रिया याच्यातून वाढू शकते, असं सुद्धा अनेकांनी मी घेतलेलं नाही, पण अनेक खासदारांनी तो आक्षेप घेतला. आता त्यांनी सांगितलं की स्नॅचिंग, जे चेन साखळी चोरणे, स्त्रियांच्या याच्यातले कानातले सोन्याचे दागिने काढून नेणे, अशा प्रकारे जे आहे त्याच्यासाठी त्यांनी हा ऑफेन्स पहिल्यांदा अशा प्रकारचा हा जो गुन्हा आहे तो आम्ही ऑफेन्स केलेला आहे. कारण की परत यांना, कारण की स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल यांना फार चिंता आहे, त्यामुळे यांनी तशा प्रकारचा गुन्हा जो आहे तो आता म्हणजे कायद्यात आणलेला आहे, त्याला गुन्ह्याचं स्वरूप दिलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. ते सुद्धा पूर्णपणे खोटं आहे. आपण जर 379 वाचला आयपीसी मध्ये, त्याच्यामध्ये स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग वगैरे या गुन्ह्यांचा आधीच समावेश आहे आणि म्हणून ते सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं आहे. आता हे सगळं ते संसदेतल्या वाटण्यात म्हणालेले आहे. त्यामुळे आधी आम्ही असं समजायचो की मी खरं बोलीन, खोटं बोलणार नाही, असं म्हणून खोटं बोलण्याची सगळ्यात सेफ जागा कोर्ट आहे असं आम्ही समजत होतो आधी. आता ती एक वेगळी सेफ जागा यांनी केली ती म्हणजे संसदेचं भवन आणि विधानसभा, की तिथे काहीही खोटं बोलायचं. तर लोकलज्जा नावाची गोष्ट, नैतिकता कोणतीच जेव्हा उरत नाही तेव्हा अशा प्रकारचे खोटं बोलणारे नेते आपल्या उरावर बसतात. त्यांनी सिडिशन हा जो कायदा आहे, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, आता याचा एक महत्वाचा मंत्र आहे, तर हा त्यांनी आम्ही आता रिपील्ड करत आहोत. आम्ही हा गुन्हा काढून टाकत आहोत, कायद्यातून हद्दपार करतो. ब्रिटिशांनी हा कायदा केला होता त्यांच्या सोयीसाठी आणि त्याच्यामुळे कायद्यातली सिडिशन नावाची तरतूद, की ती देशद्रोह, राष्ट्रद्रोह, आम्ही आता काढून टाकत आहे. आमच्यासाठी, अमित शहाच्या भाषणात आहे, आमच्यासाठी फ्रीडम ऑफ स्पीच अत्यंत महत्वाचं आहे. प्रचंड विरोधाभास यांच्या सगळ्या वागणुकीत आणि बोलण्यात आपल्याला दिसतो. याच्याबद्दल पण आपण जर तपासणी केली तर आपल्याला दिसेल की सेक्शन 150 जे आहे भारतीय न्याय संहितेचं, त्याच्यात 150 मध्ये त्यांनी पुन्हा हा कायदा आणखी जास्त कडक करून उलट आणला. म्हणजे त्याचं नाव बदललं आणि नाव बदलून त्यांनी तोच कायदा आणला देशद्रोहासंदर्भातला. ते काही मी वाचत बसत नाही, पण तुम्ही जर 150 यांचं कलम वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी सिडिशनचंच नाव बदलून दुसरा नवीन अवतार त्याचा आणलेला आहे, जो अजून कडक त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी आता शिक्षेची तरतूद त्यांनी केली. त्यांनी दुसरं एक सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदाच, त्यांनी टेररिस्ट लाईक दाऊद असं म्हटलेलं आहे भाषणामध्ये. त्यांनी म्हटलं की टेररिस्ट लाईक दाऊद इब्राहिम मे बी absconding, बट नाउ गव्हर्नमेंट इज क्रिएटिंग प्रोव्हिजन टू पनिश देम इन देअर ऍब्सेन्शिया, असं त्यांनी म्हटलं की त्यांच्या अनुपस्थितीत आम्ही त्यांना आता शिक्षा देऊ शकतो, अशा प्रकारची तरतूद आम्ही आता करत आहे. आरोपीच्या अनुपस्थितीत शिक्षा देण्याची जी तरतूद आहे ती सीआरपीसीच्या सेक्शन 299 मध्ये आधीपासूनच आहे. आणि जेव्हा अशा गंभीर स्वरूपाचे आरोपी असतात जे पळून जातात, किंवा काही आरोपी पकडले जातात, काही आरोपी पळून जातात, ते सापडतच नाही, तेव्हा त्यांची केस स्प्लिट करण्याची प्रक्रिया आहे. ती बाकीच्यांवरची केस आम्ही नंतर चालू, जेवढे सापडले तेवढ्यावरची केस चालू, अशी प्रक्रिया सुद्धा सीआरपीसी मध्ये आहे. आणि 299 जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ट्रायल एव्हिडन्स हे सगळे या सगळ्या प्रक्रिया आरोपीच्या अनुपस्थितीत सुद्धा घेतल्या जाऊ शकतात जेव्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतो. त्यामुळे ही सुद्धा तरतूद कायद्यामध्ये आधीपासूनच आहे. म्हणजे अमित शहा इथे सुद्धा खोटं बोलले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण जर परत यांचे स्टेटमेंट अँड ऑब्जेक्टिव्ह पाहिले तर ते आपल्याला काही सापडत नाही. आणि ज्या पद्धतीने यांनी हे कायद्याचे बदल केलेले आहेत ते कोणाचाही सहभाग न घेता तयार केलेले आहे. आपण अविकसित का आहोत? आपण भारत देश म्हणून अविकसित का आहोत? रस्ते केल्यामुळे विकास होत नाही आपल्याला माहित झालं, मोठे मोठे ब्रिज बांधल्यामुळे विकास होत नाही आपल्याला माहित झालं, जास्तीत जास्त विमान सेवा केली, अनेक ठिकाणी एअरपोर्ट केले म्हणजे विकास होत नाही आपल्याला माहिती झालेला आहे. हे दिखाऊ स्वरूपाचे जे बदल आहेत ते म्हणजे विकास नसतात. विकास हा कायद्यातून दिसला पाहिजे. तुमच्या इथे कशा प्रकारचा दृष्टिकोन कायद्यातून तुम्ही आणण्याचा
प्रयत्न करताय हे खूप महत्वाचं ठरते आणि तसा कोणताही प्रयत्न यांनी अमित शहा आणि मोदींनी या नवीन कायद्यांमधून केलेला नाहीये. ब्रिटिश गुलामगिरीचं लक्षण म्हणून ब्रिटिश प्रवृत्ती जर आपण जोपासत असू तर ब्रिटिशकालीन कायदे बदलून ते होणार नाही हे सुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे. त्यांना मग आता बदल करायचे तर काय करायला पाहिजे होतं. मी आता 23 वर्षांपासून वकिली करतो आणि मी अनेक असंघटित घटकांसोबत जेलमध्ये वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत सरांसोबत पण मी HIVच्या प्रश्नावर अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांवर वृद्ध लोकांच्या प्रश्नांसोबत अशा खूप प्रश्नांवर पर्यावरणाचं सुद्धा काम केलं. तेव्हा आपल्याला लक्षात येते की कायदा जर पुरोगामी स्वरूपाचा पाहिजे असेल तर शिक्षेच्या स्वरूपात बदल केले पाहिजे. ज्या देशांमध्ये शिक्षेच्या स्वरूपात बदल केलेले आहेत म्हणजे मी जेलमध्ये काम केलेलं 12 वर्ष म्हणून मी आपल्याला हे सांगू शकतो की फाशीच्या शिक्षेपेक्षा भयानक शिक्षा जन्मठेपेची आहे. कारण की मला इथेच मरायचं आहे, इथेच जन्मभर राहून मरायचं आहे. हे जे शिक्षेचं स्वरूप आहे जास्त भयानकता त्या माणसाच्या डोक्यात आणि मनात आणणार आहे. एका मिनिटात फाशी देऊन गेली तर त्या माणसांना काही प्रॉब्लेम नाही, ते आम्हाला सोडा असं म्हणतात. मी अनेक जणांना असं भेटलो आहे जेलमध्ये की ते म्हणतात की आम्हाला अर्ज लिहून द्या, आम्हाला त्यांना जन्मठेपी शिक्षा झालेली असते, ते म्हणतात अर्ज लिहून द्या की आम्हाला लगेच फाशी शिक्षा द्या. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा असं जेव्हापासून भारतामध्ये झालेलं आहे तर फाशीच्या शिक्षेपेक्षा जन्मठेपीच्या शिक्षेचं स्वरूप अत्यंत भयानक. मग काही लोक म्हणतात मग त्या गुन्हेगारांना पोसत बसायचं का. म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, येरवडा सेंट्रल प्रिझन इथून होणारं उत्पन्न याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रातले 45% तुरुंग चालू शकतात एवढं उत्पन्न तिथून. त्यामुळे प्रत्येक तुरुंगामधून आपण उत्पन्न मिळवू शकतो. त्यांच्या कॅलिबरचा वापर करून आपण अनेक आधुनिकता आणू शकतो आणि तुरुंग प्रशासन व्यवस्था आणखी चांगली करू शकतो. त्याच्याबद्दल यांनी कोणताही विचार केलेला नाही. म्हणजे शिक्षेच्या स्वरूपातच यांनी कोणताही बदल करायचा नाही असं ठरवलेलं आहे. कायद्यामध्ये 4 स्वरूपाच्या पनिशमेंट थेअरी असतात. एक असते डेटरंट थेअरी, ज्याला धाक आणि भीती निर्माण होईल अशा प्रकारच्या शिक्षा आपण म्हणतो. दुसरी असते ती रिट्रिब्युटिव्ह स्वरूपाची असते, जी प्रतिशोधात्मक असते, ज्याच्यामध्ये गुन्हा आणि शिक्षेचं प्रमाण याचं संतुलन राखलं जाते. तिसरी असते ती प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाची असते, प्रतिबंधात्मक असते, की गुन्हाच होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक काय काय गोष्टी करायच्या याच्याबद्दलची शिक्षेचं स्वरूप ठरवलं जाते. आणि चौथी अत्यंत महत्वाची असते ती रिफॉर्मेटिव्ह असते, की त्याच्यामध्ये पुनर्वसनाचा विचार केला. असा कोणताही विचार या शिक्षणच्या बद्दलचा यांनी केलेला नाही, कारण की यांना तसा विश्वासच यांचा नाही. शिक्षणावरच विश्वास असलेला समाज यांना पाहिजे. खरं तर ज्या रामाचं हे नाव घेतात ते रामायण लिहिणारा माणूस, ज्यांनी अनेकांची खून काढले, तो वाल्या, त्याला रिफॉर्मेशनची त्याला आपण सिच्युएशन तयार करून दिली, तर तो वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यांनी रामायण लिहून काढलं. आता यांचा कदाचित प्रॉब्लेम असेल की पुन्हा अजून एखादं रामायण लिहायला नको, कारण वैज्ञानिक स्वरूपातलं रामायण वेगळं असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की या थेरीजचा विचार न करता जर आपण प्रोग्रेशनचा विचार करू, आपण काहीतरी पुढे जाण्याचा विचार करू, तो होऊ शकत नाही. शिक्षेच्या स्वरूपात बदल करण्यातूनच कायद्याचं पुरोगामित्व दिसत असतं आणि तसं कोणतेही पुरोगामी प्रयोग यांनी याच्यात केलेला नाहीये असं स्पष्टपणे आपण पाहू शकतो. मग जर कायदे करायचेच होते असं समजू आपण, थोड्याशी कायद्यामध्ये बदलच करायचे आहे, तर मग आवश्यकता काय होती भारताला. भारताची आवश्यकता आहे की मॉब लिंचिंग बद्दल स्पष्ट कायदा असला पाहिजे, की झुंडीच्या द्वारे जे लोक हत्या करतात त्यांना शिक्षा देणारा कायदा पाहिजे. तुम्हाला जर एवढी तळमळ आहे कायद्यामध्ये बदल करण्याची, लोकांसाठीचा कायदा करायचा असेल, तर मग झुंडीबद्दल शिक्षा काय असेल, झुंडीने केलेल्या गुन्ह्यांची रतवारी कशी तुम्ही करणार, त्याच्याबद्दल तुम्ही का लिहिलं नाही. तुम्हाला जर कायदाच करायचा होता तर ऑर्गनाइज क्राईम बद्दलचा कायदा करायला पाहिजे. आणि आता ऑर्गनाइज क्राईम हे आमच्या जनतेला केवळ ऑर्गनाइज क्राईम म्हणून बघायचं नाही, तर ऑर्गनाइज पॉलिटिकल क्राईम पण आम्हाला त्यात पाहिजे. तुम्ही केले का ते नाही केले. टेररिझम बद्दल त्यांनी कोणतेही स्पष्ट विचार केलेले नाही. उलट एक वेगळा कायदा म्हणजे आपण अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्टिव्हिटीज ऍक्ट आपल्याला माहिती आहे UAPA, तो असताना सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सुद्धा दहशतवाद एक वेगळं कलम घालून तशा प्रकारची प्रोव्हिजन केली आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की सरकारजवळ आता
एक डबल बॅरल वेपन यांनी तयार करून दिलेला आहे की ज्याच्यामध्ये दुहेरी स्वरूपाचे गुन्हे एकाच माणसाच्या कृतीसाठी कदाचित दाखल होऊ शकते. आणि मग ज्यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केले असेल, जी मजबूत केस असेल, ज्याच्यामध्ये पुरावे असतील, ती केस चालवायची, दुसरी केस माझ्यासोबत जोडून द्यायची. तर माणसांचं असं गुन्हेगारीकरण करणारे कायदे नसले पाहिजे. हे सुद्धा जगातलं तत्व जे आहे ते यांनी कोणतंही पाळलेलं आहे असं दिसत नाही. रिहॅबिलिटेटिव्ह अप्रोच हा अत्यंत महत्वाचा आहे. भारतातल्या साधारणतः 10 ते 14 कायद्यांमध्ये रिहॅबिलिटेशन हा विषय आहे. पण कोणतीही यंत्रणा, न्यायालयापासून सगळी यंत्रणा कोणतीच रिहॅबिलिटेशनवर काम करत नाही. एक अत्यंत सुंदर कायदा ब्रिटिशांनी तयार केलेला आहे, फर्स्ट ऑफेंडर्स ऍक्ट, की जो प्रथम गुन्हा करेल आणि तो किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असेल पण पहिल्यांदा गुन्हा करणारा जो माणूस आहे त्याला गुन्हेगार ठरवू नका, त्याला चांगल्या वागणुकीच्या हमीवर सोडा. एक महासंचालक होते, काही जण इथले जे ज्येष्ठ आहेत त्यांना माहित असेल, भास्करराव मिसर नावाचे. मरेपर्यंत तो माणूस मला हे सांगत होता की अरे आपल्याला या विषयावर काम करायचं आहे. मी त्यांच्यासोबत त्या विषयावर काम करण्याचा प्रयत्न केला. ते कारागृहाला फोन करायचे, ते सांगायचे की यादी तयार करा, पहिल्यांदा जे गुन्हे झाले असतील त्यांना आपण हा कायदा लावून सोडू. ही तळमळ जी आहे ती या कायद्यातून कोणतीही दिसत नाही. की आपल्या भारतातला नागरिक जो एखाद्या परिस्थितीमुळे किरकोळ स्वरूपाचा गुन्हा करत असेल त्याला पण शिक्षा द्यावी पाहिजे, असं नको व्हायला. ही पालकांची जी भूमिका असते ती कोणतीही भूमिका याच्यामध्ये दिसत नाही. सेडिशन लॉ त्यांनी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाव बदलून तो परत आणलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा तो क्लेमच पूर्णपणे चुकीचा आहे. ब्रिटिश गुलामगिरी असलेले कायदे रद्द करीत आहोत ही जी यांची चमकदार वाक्य रचना असलेली घोषणा आहे ही रिकामी देशभक्ती जागृत करणारी भावना आहे. मग मी एक वाक्य वाचलं एका ब्रिटिश न्यायाधीशाचं. त्यांनी सांगितलं की नवीन कायदे आणून ब्रिटिश गुलामगिरी काढली तर या रिकामी देशभक्ती याच्याबद्दल त्यांचं एक वाक्य आहे की जर तत्वाचा अभाव कायद्यात असेल तर ते कायदे रिकामी ठरतात. आणि म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की ब्रिटिश गुलामगिरी यांनी उलट या कायद्यातून वाढवलेली आहे का, तर ती वाढवलेली आहे कारण की मूळ संघाची प्रवृत्ती ही रेजिमेंटल स्वरूपाची हाफ पॅन्ट घातली की 1, 2, 3 आरामा म्हटलं की आराम करायचा, संघ दक्ष म्हटलं की उभं राहायचं. ही जी रेजिमेंटल प्रवृत्ती आहे ही यांनी कायद्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशी प्रवृत्ती असलेले लोक कायदा माणुसकी प्रदान करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कायदा लोकसंवादातून झाला पाहिजे ही एक खूप मोठी गरज असते. आणि मगाशी जसं युवराज मोहित यांनी उल्लेख केला की कायद्यामध्ये आमचा सहभाग घ्या, आम्हाला प्रश्न विचारू द्या, असं आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा विचारायला जातात तेव्हा तुम्ही संसदेमध्ये गोंधळ करता असं म्हणून त्यांना बाहेर काढून निलंबित केलं जातं. याचा अर्थ रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी सुद्धा यांना मान्य नाही आणि त्यामुळे कायदे सगळ्यांना बाहेर काढून तयार केलेले आहेत. या कायद्यांबद्दल गुप्तता पाळली गेली. नुकसानदेही कायदे करायचे असतील तेव्हा सगळ्यात पहिलं लक्षण असते की त्याच्याबद्दलची गुप्तता बाळगायची. यांनी ती गुप्तता बाळगलेली आपल्याला सगळ्या प्रोसेसमध्ये दिसते. कायदे पारदर्शकतेप्रमाणे झाले पाहिजे यासाठी खरं तर जगामध्ये सगळीकडे म्हणजे ब्रिटनमध्ये विशेषतः मोहीम सुरू झाली, नो लेजिस्लेशन विदाउट पीपल्स पार्टिसिपेशन, की लोकांच्या सहभागाशिवाय कायदे करायचे. हे पुरोगामी आणि प्रगत लोकशाहीचं लक्षण आहे. आपण लोकशाहीच्या बाबतीत अजूनही कच्चे आहोत आणि त्यामुळे आपल्या लायकीनुसार केंद्रस्थानी ते लोक बसलेले आहेत ज्यांनी या कायद्यामध्ये अनावश्यक बदल केलेले आहेत जे आपल्या कोणत्याही उपयोगाचे नाही आहेत. प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशन झालं पाहिजे. या संदर्भात खरं तर मनमोहन सिंग असताना त्यांनी जाता जाता एक पॉलिसी तयार केली होती. त्याचं नाव मी आपल्याला सांगतो, प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशन पॉलिसी 2014. ही पॉलिसी जी आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कोणताही कायदा केल्यानंतर तो लोकांच्या डोमेनमध्ये म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये तो ठेवला पाहिजे आणि 30 दिवस मुदत असली पाहिजे. लोकांनी तो कायदा बघून त्याबद्दल जे काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदवण्याची यंत्रणा असली पाहिजे. ती ईमेलनी असेल, पत्रांनी असेल, तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असेल, पण तशी योजना असली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आक्षेप ते दूर केले पाहिजे, मग संसदेत ते बिल सादर केलं पाहिजे, जनतेसाठी ड्राफ्ट शेअर केला पाहिजे, नवीन कायद्यासाठी समर्थन काय आपण आपलं आहे हे सरकारने सांगितलं पाहिजे.
नवीन कायदे केल्यामुळे काही आर्थिक भार पडणार आहे का हे लोकांना माहिती झालं पाहिजे आणि कायद्याचा प्रभाव आणि परिणाम याचा संभाव्य अंदाज काय आहे याच्याबद्दल चर्चा झाल्या पाहिजे. हे या प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशन पॉलिसी 2014 मध्ये नमूद केलेलं आहे. ही कोणतीही प्रक्रिया पाळली गेलेली नाही. आता जर आपण कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांना सांगितलं 3 कायदे यांनी केलेले आहे, याच्यामध्ये या गोष्टी झालेल्या नाही आहेत, तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश परत आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, कारण की हुशार लोक, मग सांगितलं, हुशार लोक बेकायदेशीरता सुद्धा प्रस्थापित करण्यामध्ये हुशारी वापरू शकतात. त्यांनी ती वापरलेली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला 5-6 तसे सिनफुल जजमेंट आपण त्याला म्हणू, पापपूर्ण अशा प्रकारचे न्याय निर्णय केलेले आहेत. ते सांगतील की सरकारला, मी मगाशी तुम्हाला कलम पण सांगितलं, त्या प्रोव्हिजननुसार सरकारला कायदे करण्याचे अधिकार आहेत. ते कायदे बरोबर आहेत की चूक आहेत हे तपासण्याचे हक्क केवळ आम्हाला, आम्ही तेवढं तपासतो. त्यामुळे तुमचं पिटिशन रिजेक्ट. आणि म्हणून लोकसंवादातून कायदे झालेले नाही ही गंभीर बाब म्हणून सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय घेतील का, हा एक साशंकतेचा प्रश्न आहे. कायद्याच्या या नवीन स्वरूपामध्ये अमित शहानी मुख्यतः नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर अतिभर दिलेला आहे. माझं आधीपासून हे म्हणणं आहे की तुम्हाला अतिभर द्यायचा असेल तर कोणत्या गोष्टीवर द्यायला पाहिजे, की तुम्ही स्पॉट पंचनामा करता. म्हणजे क्रिमिनल आपण बोलताय म्हणून मी सांगतो क्रिमिनल लॉ बद्दल, की इथे खून झालेला आहे, इथला स्पॉट पंचनामा होतो. मग इथे डेड बॉडी पडलेली असेल, त्या डेड बॉडीचा हात कोणत्या दिशेला आहे, पाय कोणत्या दिशेला आहे, कोणते कपडे घातलेले आहे, आजूबाजूला काय आहे, किती अंतरावर भिंत आहे, नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट काय आहे, या दिशा सगळे हे लिहिलं जातं. तसंच इन्क्वेस्ट पंचनामा बॉडीचा केला जातो, की बॉडीवर कोणत्या कोणत्या खूण आहेत, मारायचे म्हणजे आपण इन्साइड वुंड म्हणतो किंवा फॅटल इंजुरीज म्हणतो, त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या जातात. माझं आधीपासून म्हणणं आहे, वकिली करत असताना काही वर्ष झाल्यावरच मला हे वाटायला लागलं की व्हिडिओ कॅमेरे आहे सगळे आहे, तुम्ही व्हिडिओ शूटिंग का करत नाही? तिथे कशाला वकिलांच्या विनाकारण हुशारीला स्कोप देता? मग तो वकील विचारणार की खरंच हात असा पडला होता का, हात खाली होता का वर होता, हे कपडे कोणते घातलेले होते, तिथून एवढंच अंतर आहे का, तुम्हाला दिसते का बरोबर, तुम्हाला चष्मा आहे का, अशा फालतू गोष्टींवर आपण वेळ जो घालवतो त्यापेक्षा व्हिडिओ शूटिंग करा, व्हिडिओ शूटिंग प्रोड्यूस करा कोर्टामध्ये, हे सगळे कटशॉट होऊन जातील प्रश्न. पण ही पारदर्शकता यांनी आणलेली नाही. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर भर देत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय, आम्ही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स फार महत्वाचा मानतो असं सांगून काही चमत्कारिक बदल कायद्याच्या प्रक्रियेमध्ये होणार नाही. सामाजिक बदलांमध्ये कायद्याची भूमिका महत्वाची असते. सामाजिक नियमांचे धागे विणले जात असतात त्याच्यामधून, आणि त्या गंभीरतेने, त्या जबाबदारीने कायदा तयार झाला पाहिजे. ही जबाबदारी अमित शहाच्या कोणत्याही बोलण्यामधून दिसली नाही. मी आपल्याला काही सप्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्देश जर केवळ राजकीय स्वरूपाचा असेल की आम्ही नवीन ब्रिटिशांची गुलामगिरी जी आहे ती तोडून आम्ही नवीन काहीतरी आणलेलं आहे आणि आम्ही खऱ्या अर्थाने आता स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे असं सांगायचं असेल तर ठीक आहे, पण हे कायदे आधी होते ते चांगले आहेत. याच्यामध्ये 5-6 पानांचे नवीन बदल काही करायचे तसे करून जुनेच कायदे त्यांनी खरं आणले पाहिजे. पण आता त्याच्यासाठी कोण आंदोलन करणार? कारण शेतकऱ्यांनी तर बिचाऱ्यांनी आंदोलन केलं, जवळपास 700-800 लोक मेले, तेव्हा यांना कायदे परत घ्यावे लागले. आता हे कायदे कोणा एका माणसाशी संबंधित नाही, पूर्ण भारताच्या लोकांशी संबंधित आहे. त्यामुळे तशा प्रकारचं एक संघटित आंदोलन याच्यावर होऊ शकेल की नाही मला माहिती. भारतीय न्यायव्यवस्था ही अनेक आव्हानांमधून जात आहे आणि तशा वेळेस जर तुम्हाला बदल करायचे असेल तर मी एक उदाहरण आपल्याला देतो. सरांना बहुतेक माहित असेल, प्रबोध निगुडकर सरांना, की आपल्या इथे सेलिंग सेक्स इलिगल आहे. की कोणीतरी बाई म्हणत असेल की मी सेक्स विकते, माझी बॉडी मी विकायला तयार आहे, तर वेश्या व्यवसायावर आपल्या इथे प्रतिबंध आहेत काही प्रमाणात. विशिष्ट परिस्थितीमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदेशीर जरी परसे इलिगल असला तरी. पण मग दृष्टिकोनातला बदल मी तुम्हाला सांगण्यासाठी हे उदाहरण देतोय की स्वीडनमध्ये तुम्ही गेला तर ते म्हणतात की सेलिंग सेक्स इज नॉट इलिगल. तुम्ही त्या बाईला दोषी धरू शकत नाही. बाईंग सेक्स इज इलिगल. जो विकत घेणारा आहे सेक्स त्याला पकडा, त्याचं गुन्हेगारीकरण करा, स्त्रीचं गुन्हेगारीकरण करायचं. हा आहे दृष्टिकोन. असा कोणता मानवीय मूल्य असलेला दृष्टिकोन तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय का कायदे बदल करत असताना? नाही केला. कारण की हा दृष्टिकोनच यांच्याजवळ नाहीये. आणि म्हणून यांनी केलेल्या बदलांबद्दल आपण साशंकपणे बघतो आणि शंका घेतो. शंका घेतल्यामधून विश्लेषण त्याचं होते आणि विश्लेषण झाल्यातून आपली बुद्धी सुद्धा शार्प होऊन आपण विचार करू शकतो की खरोखर हे योग्य राज्यकर्ते आहेत की नाही.
भारतीय न्यायव्यवस्थेसमोर काही स्वतःचे आव्हान आहेत, ते या तिन्ही कायद्यांमधून दूर करण्याची शक्यता खरं तर खूप मोठी होती, पण त्यांनी ती सुद्धा वापरली नाही हे सुद्धा मी आपल्यासमोर सांगणार आहे. की जसं हे आव्हान आहेत की न्याय देण्यामध्ये अडथळे आहेत, न्यायाधीश इंडिपेंडंट स्वरूपात वागू शकत नाही आहे, हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला आधीपासून दिसेल. आता तर मी म्हणत नाही, आता त्याचं प्रमाण वाढलं असेल. विलंबामुळे पक्षकार व्यथित झालेले आहेत. मी अनेक ठिकाणी सांगतो की साधारणतः आपण असं समजू की महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल जे आहेत आमच्या वकिलांची संघटना, त्याच्यामध्ये साधारणतः 1,50,000 एवढे वकील असतील, सगळे मिळून किंवा जास्त असतील. सॉरी, 1,50,000 एवढे न्यायाधीश आहेत सगळ्या कोर्टांमध्ये. आणि समजा 6 ते 10 लाख वकील असतील, तर प्रश्न हा आहे की हे 10 लाख वकील प्लस 1-1.5 लाख न्यायाधीश यांचं न्यायालय आहे का? हे न्यायालय यांचं नाही, हे इथे पैसे कमवणारे घटक आहेत. न्यायाधीश पगार घेतात, आम्ही फी घेतो. न्यायाची चाकं फिरवणारा जो पक्षकार आहे त्याचं न्यायालय, त्याचे प्रश्न समजून कुठे घेतले नाही. आम्ही पिटिशन केली होती मागे हायकोर्टामध्ये. त्यांना साधं कोणी पाण्यासाठी विचारत नाही, प्यायला प्यायला जागा नाही, बसायला जागा नाही, सगळीकडे थुंकून ठेवलेली अस्वच्छता आहे. ते म्हणतात की इथे फोटो काढायचे नाही. मी स्वतः फोटो काढले न्यायालयांमध्ये. न्यायाधीशांना मी पत्र दिलं होतं की मी इथले फोटो काढलेले आहेत, माझ्यावर कारवाई करा. म्हणजे इथे थुंकून ठेवलेलं असेल, इथे घाण असेल, संडास बाथरूम तुंबलेले असतील, त्याचे फोटो काढायचे नाही, कारण की न्यायालयांमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. ही ब्रिटिशकालीन मानसिकता आहे. ही केव्हा तुम्ही काढला? उलट त्या सर्वोच्च न्यायालयात तुम्ही जा, इथल्या आता ते सर्वोच्च न्यायालय तिथे झालेलं आहे लंडनमध्ये. ते न्यायाधीश तिथले म्हणतात की आमचं कामकाज संपलेलं आहे, तुम्हाला बसून फोटो काढायचे काढा. त्यांच्या खुर्चीवर बसून फोटो काढा असं म्हणतात. आम्ही काढले फोटो. माझे मित्र कुठे ऍडव्होकेट बाळकृष्ण निटाळकर, आम्ही दोघं आत्ता लंडनला गेलो. त्या जजच्या खुर्चीवर बसून फोटो काढले आम्ही. एक जो न्यायव्यवस्था म्हणून भाऊ तयार करून टाकलेला असतो तो चुकीचा आहे. तो काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का? अमित शहा साहेब आणि मोदी साहेब, तुम्ही केला का प्रयत्न? नाही केला. कारण की हिटलरशाही तुमच्या प्रवृत्ती असल्यामुळे तुम्ही ती न्यायव्यवस्था सुद्धा तशाच प्रकारची असली पाहिजे असाच दृष्टिकोन तुमचा असू शकतो आणि तुमच्या त्या सपोर्टिंग विचारधारेचा असू शकतो. अन्यायग्रस्तांना कोणत्याही प्रकारे से नाही. कंप्लेनंट असेल, एक तक्रारदार असेल, एखादा विक्टीम असेल कोणी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. खरं हे दोघं जण तर न्यायाची चाकं, म्हणजे आपण म्हणतो दे आर सेटिंग लॉ इन टू मोशन. एक तक्रारदार असतो, तो न्यायाच्या चाकाचे रथ फिरवतो की मला न्याय पाहिजे, आणि सगळी व्यवस्था सुरू होते. वकिलांना पैसे मिळतात, जजेसना पगार मिळतात, जे साक्षीदार येतात त्यांना त्यांचं ते येण्या जाण्याचा खर्च मिळतो, सगळी व्यवस्था सुरू होते. पण त्यांचा सहभाग कुठे आहे? तुम्ही कंप्लेंटला विचारता का? तुम्ही व्हिक्टीमला विचारता का तुमचं काय म्हणणं, तुम्हाला काही त्रास आहे का? व्हिक्टीमला कोणत्याही प्रकारचं संरक्षण या आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आणि पोलीस यंत्रणेमध्ये नाही. तुम्ही परदेशांमध्ये गेला तर तिथे व्हिक्टीम प्रोटेक्शन स्कीम्स आहेत. पोलीस स्टेशनमध्ये व्हिक्टीम प्रोटेक्शन युनिट आहे, न्यायालयामध्ये व्हिक्टीम प्रोटेक्शन युनिट आहे. बदलच करायचा होता कायद्यांमध्ये तर तो बदल करायला पाहिजे होता. अन्यायग्रस्त जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची कोणतीही तरतूद यांनी केलेली नाही. म्हणजे पुरोगामी आणि नवीन ऍडव्हान्स आपण म्हणू अशा स्वरूपाचा बदल जो अपेक्षित होतं खरं तर करणं, तो यांनी केला नाही. मग कशाची ब्रिटिश मानसिकता तुम्ही घालवली म्हणता? कायदा आणि सुव्यवस्था याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट मशिनरी म्हणून पोलीस व्यवस्थापन, मी मगाशी सांगितलं की हे सगळेजण मिळून काम करतात. पोलीस, त्यानंतर प्रॉसिक्युशन म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर, त्यानंतर न्यायाधीश, त्यानंतर जेल अथॉरिटी, या चारही यंत्रणा ज्या आहेत त्या खरं तर कशा रिव्हॅम्प होतील, बदलतील याच्याबद्दलचा विचार कायद्यामध्ये असण्याची आवश्यकता होती. पण यांनी पोलीस फोर्सबद्दल, कोर्ट्सबद्दल, प्रिझनबद्दल आणि प्रॉसिक्युशनबद्दल कोणताही विचार नवीन मांडलेला नाही. आणि राज्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे असं म्हणून त्यांनी ते टाळलेलं आहे. म्हणजे कारागृह, पोलीस, न्यायालय आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये राज्याच्या येणारं आणि प्रॉसिक्युशन हे सगळं राज्याच्या अखत्यारीत आहे असं म्हणून यांनी ते विषय बाजूला ठेवले. जेव्हा की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एंट्री 1, 2 आणि 12 जे कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजे सामायिक यादीमधले आहे कायदे, तरी सुद्धा त्यांनी ते बदललेले आहे. पण मग ही जबाबदारी मात्र झटकली. पोलीस
बद्दल प्रकाश सिंग केस एक झाली 2006 मध्ये सुप्रीम कोर्टात. त्यांनी सांगितलं की पोलीस सुधारणा आवश्यक आहे, पोलीस रिफॉर्म्स झाले पाहिजे असं प्रकाश सिंगच्या केसमध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये नियुक्ती, पोस्टिंग, बदली, बढती, प्रशिक्षण पोलिसांचं, पोलिसांचे पगार आणि पोलिसांच्या जबाबदाऱ्या याबद्दल निश्चिती झाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टने त्या केसमध्ये सांगितलं. मग सुप्रीम कोर्टने सांगितलंच होतं प्रकाश सिंगच्या केसमध्ये 2006 मध्ये तुम्हाला बदल करायचे होते तर ते बदल करायचे, ते बदल यांनी केलेले नाही. फंडामेंटल राईट्सच्या व्हायलेशन बद्दल कुठेही यांनी हे फंडामेंटल राईट्स व्हायलेशन थांबवणं पोलिसांचं काम आहे ते त्यांनी केलं नाही. तर आम्ही कडक कायदे करतो आता असं यांनी म्हटलेलं नाही. यांनी आरोपी कोणाला ठरवायचं आणि त्यांचं जास्तीत जास्त गुन्हेगारीकरण कसं करायचं अशा स्वरूपाची रचना केलेली आहे. ललिता कुमारी नावाची केस झाली 2014 मध्ये, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की कॉग्निझेबल ऑफेन्स बद्दल म्हणजे दखलपात्र गुन्ह्याबद्दल कोणीही माणूस जर तक्रार घेऊन जात असेल तर पोलिसांनी कोणतीही शहनिशा जास्तीची न करता ती केस नोंदवून घेतली पाहिजे, एफआयआर घेतला पाहिजे. मुळात प्रश्न आहे तो पोलिसांना न्यायाधीश होऊ देण्याचा आहे. तसं सिडिशन लॉ आहे की देशभक्तीचा ऊत आलेला असताना देशद्रोह कोणी केला, एखादा स्टेटमेंट देशद्रोही आहे का, एखादी पोस्ट आहे, एखादा कोणीतरी फेसबुकवर स्टेटस, जोपर्यंत न्यायालय निर्णय देणार नाही तोपर्यंत तो देशद्रोही आहे का, हे सगळे प्रश्न जे आहे याच्याबद्दल या कायद्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी स्पष्टपणे एक ओळ म्हटलेली नाही की पोलिसांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे, पोलीस न्यायाधीश होऊ शकत नाही. पण तशा प्रकारची सुद्धा कोणतीही तरतूद याच्यामध्ये नाही आहे. ललिता कुमारीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असून सुद्धा बरेचदा त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून एफआयआर दाखल करण्याबद्दल कोणताही उल्लेख नाही. आता जे सध्या यांनी मगाशी उल्लेख केला की खूप जास्त एक यंत्रणा राक्षसी स्वरूप धारण करून आहे ती म्हणजे ईडी. ईडीच्या बद्दल पंकज बन्सल यांच्या केसमध्ये 2023 मध्ये आताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की आरोपीला, ईडी मधल्या सुद्धा आरोपीला अटकेचे कारण लेखी स्वरूपात दिले पाहिजे, अजूनही ते देण्यात येत नाही. यांना माहिती आहे की आपल्याच गैरवापर करण्यासाठी किंवा आपणच गैरवापर करतो अशी यंत्रणा आहे. या यंत्रणेबद्दल सुद्धा यांनी एकही चकार शब्द म्हटलेला नाही. मग तुम्ही कशाचे रिफॉर्म्स केले? रिफॉर्म्स करण्याचा तुमचा उद्देश तरी आहे का, हा प्रश्न परत परत आपल्याला उभा राहताना दिसतो. सरकारी वकील जे आहेत त्यांची भूमिका अनेकदा इथे संशयास्पद होताना दिसते. प्रत्येक न्यायव्यवस्थेच्या केसमध्ये अनेक वकील चांगले आहेत, अनेक सरकारी वकील खूप निष्णात आहेत, प्रामाणिक आहेत, ही गोष्ट मान्य केली तरी सुद्धा काही वकील हे सरकारी वकील म्हणून भूमिका पाळताना बरोबर वागत नाही, भ्रष्ट मार्गाने जातात, हे वास्तव सुद्धा आहे. कारण की या प्रवृत्तीचे लोक, भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक सगळ्याच यंत्रणेमध्ये आहेत. त्यांनी डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशनची आपण रचना केलेली आहे. पण सरकारी वकिलांच्या नियुक्तीमध्ये जो सरकारी हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे. सरकारच्या मर्जीने कोणाला तरी सरकारी वकील नेमायचं आणि त्यांनी सरकारी वकील म्हणजे जणू काही सरकारचीच भूमिका मांडणारा वकील असं नाही आहे. तुम्ही सरकारची बाजू मांडताना तुमच्या दृष्टीने कायदा काय ते तुम्ही मांडा. सरकारची भूमिका मांडणारे सरकारी वकील असं काही तत्व नाही आहे. त्याच्याबद्दल सुद्धा कुठेही हे बोलले नाही. मग तुम्हाला सुधारणा कशाच्या करायच्या आहे? क्रिमिनल जस्टिस रिफॉर्म तुम्ही म्हणताना तुम्हाला एक शब्द, ते 3 शब्द माहीत झाले एकत्र घ्यायचे असतात म्हणून तुम्ही घेता क्रिमिनल जस्टिस रिफॉर्म्स. नाही तर मोदींचं तर काही शिक्षण झालेलं नाही, आपण त्यांना काही दोष देऊ शकत नाही. पण ते अमित शहाचं थोडंफार झालेलं आहे असं ते म्हणतात. तुम्हाला फक्त क्रिमिनल जस्टिस रिफॉर्म्स हा तुम्ही आधी खूप गुटखा तंबाखू खाल्ला असताना शब्द म्हणता येतो. याचा अर्थ तुम्ही काही पण कायदे करत जाल, केवळ तुमच्या हातात अधिकार आणि सत्ता आली म्हणून याबद्दल नागरिकांनी प्रश्न सुद्धा विचारायचे नाही. मला हा कार्यक्रम घेणाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या धाडसाचं आणि तुम्ही इथे सगळे आलेल्यांचं अभिनंदन करायचं की निदान आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझंच बरोबर असेल असं माझं मुळीच मत नाही. पण या निमित्ताने आपण एक वैचारिक चर्चा सुरू केलेली आहे. बुद्धीच्या आधारे आपण चर्चा करतोय की आपला बुद्धिभेद कुठे केला जातो, फसवणूक कुठे होते आणि कायदा खरोखर आपल्यासाठी आहे. आणि तो चर्चेचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला फार महत्व आहे, तंत्रज्ञानाचा आम्ही असा वापर करणार आहे वगैरे. तर मग फॉरेन्सिक लॅब्स का नाही? महाराष्ट्रामध्ये सफिशियंट प्रमाणात फॉरेन्सिक लॅब का नाही? अजूनही काही विशिष्ट प्रकारच्या फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनसाठी हैदराबादला नमुने पाठवले जातात.
जे आमच्यासारखे क्रिमिनल वकील आहेत ते बरेचदा बिंदास होऊन जातात की हैदराबादला नमुने पाठवले, संपला विषय. आरोपीचं बेल करा आणि तो 3-4 वर्ष आरामात राहील. कुठेतरी त्या फॉरेन्सिक एव्हिडन्सेस बद्दल तत्परतेने त्याचं अनालिसिस झालं पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही कुठं कायद्यात काही म्हटलं नाही. मग तुम्हाला कोणते कायद्यात बदल करायचे? प्रिझन एक ब्रिटिश कालीन अत्यंत ब्रिटिश पगडा असलेली व्यवस्था आहे. 245वा रिपोर्ट आहे प्रिझन रिफॉर्म्सवरचा 21 सप्टेंबर 2023चा, आत्ताचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा सुचवलेल्या आहेत. पण त्या सुद्धा सुधारणा नाही. आणि प्रिझनमध्ये मी ते इतके वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे की प्रिझनमध्ये रिफॉर्मची प्रचंड गरज आहे, पण त्या झालेल्या नाही. माझं तेव्हा पण म्हणणं होतं की प्रिझनमध्ये एवढ्या वस्तू तयार होत्या त्या विका. तर तेव्हा मग मला ते प्रिझनचे अधिकारी म्हणाले तुम्ही काही पण सांगता, व्यापारी तत्वावर हे थोडी आहे. आणि आता मला हे मुद्दाम सांगायला पाहिजे की आता प्रिझनच्या बाहेर काही दुकानं लागलेली आहेत की प्रिझनमध्ये तयार झालेल्या वस्तू, फर्निचर हे विकायसाठी ठेवले. विकायला काय हरकत आहे? अमेरिकेमध्ये मेड इन प्रिझन असा स्टॅम्प तयार करून नागरिकांना आवाहन केलं जाते की तुम्ही एकतरी वस्तू प्रिझनमध्ये बनलेली घ्या, म्हणजे आपल्या व्यवस्थेला हातभार लागेल. नागरिक तसं घेतात. पण यांच्याकडे दुसरा काही कार्यक्रमच नाही. हर घर तिरंगा, झेंडा लावा आणि देशभक्त व्हा. यंत्रणेला मदत करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी तुम्ही वस्तू विकत घ्या. कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या ते सुद्धा माणसंच आहेत. ही भावना कुठेतरी जागृत करा. हे तुम्ही कुठं करताय? माझं आता पण महाराष्ट्र प्रिझनला सांगणं आहे की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील सुद्धा आहेत आतमध्ये, जन्मठेप लागले. आता यांचं कॅटेगरायझेशन झालं पाहिजे. प्रिझननीच एखादी आयटी कंपनी काढली पाहिजे. विनाकारण त्यांना जन्मभर तिथं सडवण्यापेक्षा त्या आयटी कंपनीला आपण गव्हर्नमेंटनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या आयटी कंपनी आहेत, त्यांनी एक प्रोजेक्ट प्रिझनला दिला पाहिजे. ते लोक काम करतील, तिथे पैसे कमवतील, त्यांना तुम्ही एक मोठा हिस्सा द्या, त्यांच्या परिवाराला मदत होईल. एक मोठा हिस्सा सरकारने घ्या. सगळे महाराष्ट्रातले प्रिझन आधुनिक होऊ शकतात. एवढा पैसा मिळू शकतो. एवढे जण आहेत मी तुम्हाला सांगतो कारागृहामध्ये. पण यांना कोणत्याही प्रकारच्या सुधारणाच करायच्या नाही. आणि त्यामुळे नवीन विचार याच्यामध्ये कोणताही नाही. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, दहशतवादाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की युएपीएमध्ये हे कलम असताना परत दहशतवादाचा कलम. तुमचा एवढा राग जो दहशतवादाबद्दल आहे तो आमचा पण आहे ना, मग सांस्कृतिक दहशतवादाबद्दल. मग तुम्ही नुसतं दहशतवाद लिहिण्यापेक्षा मग कल्चरल टेररिझम हे पण ऍड करा मग त्याच्यामध्ये. मग आम्ही गुन्हे दाखल करतो. पण आपल्याला वाटेल तो दहशतवाद, आपल्याला वाटेल तो दहशतवादी, हे ठरवण्यासाठी कायद्याची तरतूद केली जात असेल तर मला वाटते की ते गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा आहे, राजकारणाचा गैरवापर आहे. लेजिटिमेट पब्लिक डिस्कोर्सला यांची मान्यता नसल्यामुळे यांनी मग अजून काय केलेलं आहे की पेटी ऑर्गनाइज क्राईम नावाचा एक प्रकार काढला. म्हणजे आधी आपल्याला ऑर्गनाइज क्राईम माहित होतं की संघटित गुन्हेगारी. आता यांनी काढलं की पेटी म्हणजे किरकोळ स्वरूपाची संघटित गुन्हेगारी. मग त्याच्यामध्ये काय काय येते की सायकली चोरणे हे वगैरे असे. म्हणजे आता यांचं कसं असते की छोटे छोटे गुन्हे खूप मोठे फुगवून मांडायचे आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी करायच्या. तर समजा हे नसतं केलं, पेटी ऑर्गनाइज क्राईम हे तरतूद नसती केली तर काय भारतातल्या लोकांचं नुकसान झालं असतं? चोरीबद्दलचे कलम आहेत ना त्याच्यामध्ये. चोरी केली असती त्याला शिक्षा झाली असती. पण यांनी पेटी ऑर्गनाइज क्राईम असा एक नवीन मुद्दा काढण्याचा प्रयत्न केला. कदाचित स्वतःच थोडंसं मानसिकदृष्ट्या हे कमजोर असल्यामुळे असेल. यांनी काय केलेलं आहे की मेंटल साऊंडनेस हा शब्द काढून टाकले आणि मेंटल साऊंडनेसच्या ऐवजी मेंटल इलनेस असा शब्द कायद्यात घातला. आता हा काय बदल आहे का? इथे जे कोणी तज्ञ लोक बसलेले असतील त्यांना माहिती आहे की आपण जेव्हा मेंटल अनसाऊंडनेस म्हणतो त्याच्यामध्ये अनेक मेंटल इलनेसचे प्रकार, त्याचे वेगवेगळे समस्या, त्यांचे वेगवेगळे कॅटेगरीज या सगळ्यांचा समावेश होतो. मेंटल इलनेस ही वेगळी गोष्ट आहे, ही जास्त गंभीर गोष्ट आहे. तुम्ही मेंटल अनसाऊंडनेसच्या ऐवजी मेंटल इलनेस घालता, त्यापेक्षा मग ब्रिटिशांचा शब्द बरा आहे तो राहू द्या तुम्ही. आता यांना कोण सांगणार? आपण या कार्यक्रमानिमित्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. यांना बदलच करायचा होता असं समजू आपण. तर आधी पुरुषप्रधान व्यवस्थेने जे कायदे केले होते त्याच्यामध्ये सगळीकडे यांनी काय लिहिलंय की इफ मॅन डज दिस थिंग वगैरे, जर त्या म्हणजे मॅन 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 असा शब्द आहे सगळीकडे. आणि मग त्यांनी एकदा असं सांगितलं की मॅन असेल तिथे वुमन पण आहे.
पण मग आता असा बदल करण्याच्या ऐवजी तुम्ही मॅन ऑब्लिक वुमन असं लिहा ना. मग तुम्हाला बदल करायचा होता पुरोगामी असा नवीन बदल. मग ब्रिटिशांच्या त्या पुरुषप्रधान मानसिकतेला फाटा देऊन तुम्ही मॅन ऑब्लिक वुमन असं करा. पण तसं सुद्धा यांनी काही केलेलं नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याला सांगतो. आता एका देशात एकच कायदा असला पाहिजे हे तत्व कोणी वापरत असेल तर ते पुरोगामी स्वरूपाचं आहे. कारण की जगामध्ये सगळीकडे असं मानतात की देअर शुड बी वन लॉ इन वन नेशन. हे तत्व पाळलं का त्यांनी? याच्याबद्दलची त्यांना काळजी आहे का? नाही आहे. महाराष्ट्रामध्ये गोमांस बंदी आहे. गोव्यामध्ये गोमांस खाल्लं तर चालतं. मणिपूरमध्ये गोमांस खाल्लं तर चालतं. मग कायदा चुकीचा आहे ना याचा अर्थ. त्याच्याबद्दल तुम्ही बोलले का? नाही बोलले. राज्य सरकारने जरी कायदे केलेले असले तरी मग तुम्ही नाहीतरी कॉन्करंट लिस्टमध्ये सगळे असून तर तुम्ही सगळे अधिकार स्वतःकडे घेतले तर मग त्याच्याबद्दल पण बोलायला पाहिजे होतं. जुगाराचा एक कायदा आहे. प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कायदा आहे जुगाराचा. मग जुगार ही अत्यंत गंभीर समस्या आता झालेली आहे. ड्रीम 11च्या नावाखाली तुम्ही त्यांना परवानगी दिली. म्हणजे सुप्रीम कोर्टचे काही न्यायाधीश पण फार महान आहे. ड्रीम 11च्या संदर्भात जेव्हा केस झाली होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, त्यांनी म्हणजे मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं ना की हुशार लोक कसं बायफर्केशन करतात पहा. प्रचंड मोठा गेम आहे हा कायद्याचा खेळ. त्या हुशार न्यायाधीशांनी काही जणांनी सांगितलं की जेव्हा लक बेस्ड गेम असेल तेव्हा तो जुगार आहे आणि स्किल बेस्ड असेल तर तो जुगार नाही. ड्रीम 11 हे स्किल बेस्ड आहे आणि म्हणून हा जुगार यांनी अलाउड केला सगळीकडे. मानसिक रुग्ण होत आहेत लोक अशा प्रकारचा जुगार खेळून. याच्याबद्दल हे बोलले का? नाही बोलले. कारण की यांना कोणताही पुरोगामी नवीन सुधारणा करण्याचा दृष्टिकोन नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कायदा गाढव असतो व गाढवांनीच तयार केलेला कायदा महागाढव असतो. याच्यातलं अर्धच वाक्य माझं आहे. कायदा गाढव असतो हे वाक्य रिचर्ड आयर्विन यांचं आहे. त्या नावाचं पुस्तकच त्यांचं प्रसिद्ध आहे. तुम्ही वाचा जरूर. तर आपल्याला गाढव समजून जर कायदा तयार केला असेल तर आपण शहाणा होण्यासाठी स्कोप आहे. 2024 मध्ये अशा लोकांना आपण हरू शकतो. चुकीचे कायदे जेव्हा होतात तेव्हा निष्प्रभ स्वरूपाचं प्रशासन अस्तित्वात येत असते आणि प्रशासनामध्ये कोणीच कायद्याचा वापर करून बेकायदेशीरता हटवू नये अशा प्रकारची जर यंत्रणा उभी राहत असेल तर त्याबद्दल आपण नक्कीच बोललं पाहिजे. माझ्यासोबतचे काही ज्युनियर माझे जे आहेत ते मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात म्हणून मी आपल्याला एक उदाहरण शेवटचं देतो थांबतो. ड्रोन बद्दल खूप जास्त बोललं गेलं मागच्या काही 4-5 वर्षामध्ये आणि ड्रोन टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांसाठी वापरली पाहिजे. शेती ड्रोनद्वारे झाली पाहिजे. शेतकरी आता विकसित झाला पाहिजे असं वगैरे सांगण्यात आलं. तुम्ही बघा आयडिया सगळी यांची ही इमोशनच्या बेसिसवर धंदा करण्याची. जवळपास 4-5 वर्षापूर्वीच माझ्यासोबत जो ज्युनियर म्हणून काम करतो तो मुलगा मला सांगत होता. तो एका मोठ्या कंपनीत आहे. तो सांगत होता की सर हम ड्रोन के ऊपर कानून बना रहे हैं आणि त्याच्याबद्दलचा कायदा तयार करणं त्यांचं सुरू होतं. कसा कायदा पाहिजे मग त्याच्यातल्या मीटिंग व्हायच्या त्यातले बदल व्हायचे आणि नंतर कायदा तयार झाला. सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं की आम्ही ड्रोन बद्दलचा कायदा करणार आणि त्याच वेळेस दिल्लीमध्ये ड्रोन कॉन्फरन्स भरवण्यात आली नरेंद्र मोदींनी भरवली आणि एका मोठ्या ग्राउंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आणि ते ड्रोन सोडण्यात आले अशा आणि कायदा अस्तित्वात आला. कसा कायदा अस्तित्वात येणार आहे हे ज्यांना माहीत होतं त्या अंबानींची सगळ्यात मोठी ड्रोनची कंपनी. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या की नवीन कायदा नवीन घोटाळे हा सुद्धा एक संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. महत्वाच्या कायद्यांच्या संदर्भात आपलं लक्ष विचलित करून हे जे काही कायदे तयार केलेले आहेत हे भारतीयांच्या उपयोगासाठी नाही तर राजकारणासाठी तयार केलेले आहे आणि म्हणून याचं हे असं हिंदीकरण केलेलं आहे. यांना हेच दाखवायचं मी पुन्हा एकदा सांगतो हे नवीन कायदे करून केवळ नाव बदललेलं आहे. या कायद्यांमधल्या कलमांची पोझिशनिंग म्हणजे नंबर बदललेले आहे. इतर अनेक गोष्टी त्याच आहेत. 5च पानांचा कायदा तयार करून याला ऍडिशन करून नवीन कायदे याला जोडता आले असते
परंतु ब्रिटिश गुलामगिरीतून आम्ही तुम्हाला आता यावर्षी मुक्त केलेलं आहे हे सांगण्यासाठी हे कायदे तयार केलेले आहेत. बाकी या कायद्यांमध्ये कोणताही अर्थ नाही आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे. धन्यवाद.